जगाची जननी नसती तर आपल्याला आनंद संप्रदाय सापडला नसता. तिनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली नसती. कारण अत्र ऋषीचा अंत नाही असे अत्र ऋषी आहेत. आता मला अर्थ सांगता नाहीत म्हणा, पण खरं खरं जगाची जननी तिनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली मायनं, म्हणून दत्तप्रभू तिच्या हातावर आले. म्हणून की तिचे उपकार कोणालेच भेटत नाहीत आणि कोणाचेच फिटणार नाही. धन्य हा आनंद संप्रदाय सापडला असेल तर खरोखरच त्या मायेचे अनंत उपकार आहेत. आणि आपल्याला दत्तप्रभू स्वप्नातही सापडत नव्हते. धन्य ते जननी जगाची. खरंच आनंद संप्रदाय सापडण्यासाठी खरंच ते माय आहे आणि तो आपला बाप आहे. हेच आपले बाप आहेत. म्हणून त्यांचे उपकार आपल्यावर जन्मोजन्मी फिटतील नाही. माय बाप हो आपले मायबाप हे आहेत या कर्मभूमीचे झालेले इथं. पण आपले मायबाप आपण आलो कुठून? आपण निरालंबून आलो. निरालंबाला जाणे आहे आपलं. पण तुमचं कर्म तसं असन तर तुम्ही जा, नाहीतर मग इथंच मरान. शेवटून एकच आहे की आपण आलो निरालंबून. निरालंबात आपले बाप आहे, माय आहे. तेच आपण आलो तसंच गेलो पाहिजे असं दत्तप्रभूचं म्हणणं आहे. पण कर्मानुसार आहे. निरालंब हे माझे गाव, निरालंब हे माझे गाव, आनंद प्रभू हा माझा पिता, आनंद प्रभू हा माझा पिता, निज माया हो माझी माता, निज माया हो माझी माता, निज माया हो माझी माता, दत्त प्रभू हो माझे बंधू, दत्त प्रभू हो माझे बंधू, जीवासाठी आले ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन, आले जीवासाठी धावून, आले जीवासाठी धावून. धन्य त्याची कृपा की आपण निरालंबाचे रहिवासी होतो. आपण पांढरं शुभ्र होतो. पण मायने आपल्याला मलिन केलं. म्हणून तिच्या मांडीवर, महाराजाच्या मांडीवर अविद्येनं घात केला. म्हणून इथं आणलं आणि या मायानं करून आपल्याला मलिन करून टाकलं. म्हणून खरंच ते दत्तप्रभू ज्ञानभक्ती वैराग्य घेऊन आले जीवासाठी. आणि ते म्हणत का मी जाऊ तिथे फसलो तो पण नाही. अरे तुमच्या ध्यान दिलं म्हणत ज्ञानभक्ती वैराग्य. धन्य ते माता, धन्य ते पिता, धन्य ते हे आनंद प्रभू, धन्य ते माय, आणि धन्य ते दत्तप्रभू. द म्हणजे दया करणारा, त म्हणजे तारणारा या जीवाचा मायबाप हो. आता काय म्हणतातच लोक, खोटा आहे काय? साठीची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठीर बसो लागे पाठी. अशी काम आहे आपलं. काय शब्दाले आपल्याला पाणी प्यायला लागते. ते त्या रोजी कृपा असन किंवा तुमचा आशीर्वाद असन. तर इथं माझ्या गावापाशी येलिसपूर म्हणून गाव आहे. त्या गावात ते मदालसा म्हणून त्याचं बापाचं नाव माहित नाही मला, पण ते होते. तर तिथं ते अरळक राजे होते. अरळक राजाची गोष्ट अशी आहे की अरळक राजाले 3 भाऊ होते आणि मदालसा आई होती. तर त्या 3 भाऊ मग माय म्हणत होती का बाबू अरळका खूप ज्ञान सांगितलं, खूप ज्ञानी होता अरळक राजा. आणि ते 3 भाऊ साधे होते. पण चल मग रे माहूरले चल रे म्हणे, आणि आपण माहूरला जाऊ. अरे काही नाही, तुझ्या बाप चुटकीसारखा गेला आणि जडून भस्म झाला असा तू अरडा का भस्म होशील रे. अरे मायचं माया वेळी असते. माय माझी माऊली आणि तिनं तुझ्या कृपेची सावली आहे रे बाबा, चल. पण अरळक म्हणे मी 12 वर्ष राज्य करणार आहे, मी येऊ शकत नाही. मग येऊ शकत नाही म्हणून सन्या तिनं एक पर्याय काढला. पर्याय असा काढला की तिचा भाऊ होता, त्याला सांगितलं खोटं सांगितलं का रे या अरळकानं आम्हाला मारलं ठोकलं काढून दिलं. पण आता अरळक काही इथं येऊ शकत नाही, आता काय करू? म्हणून त्याने एक राजा बोलावला. सगळं धान्य घेऊन घेतलं त्याच्यापासून, हिसकून घेतलं. त्याची लढाई झाली. मग तिथं त्याचा पोरगा मारला गेला, बायको मारल्या गेली. मग काय राहिलं? मग खूप विचार करत बसला की आता काय करू. मी आता काही केलं नाही, पण आता यानं मामानं असं केलं, त्याला इलाज नाही. पण ज्या व्यक्ती निघाली घराच्या बाहेर मदालसा, त्या व्यक्ती सांगितलं की बाबू मी चिठ्ठी ठेवतो, ते तुला आठवण पडली तेव्हा ती चिठ्ठी घेजो आणि ते पाहिजो आणि मग तू तिचा निघतो.
म्हणून त्याला आठवण आली. ती पेटी उघडली, पेटीतून पाहिली चिठ्ठी, आणि त्याच्यात त्या 18 अक्षरी नाम होतं त्याच्यात. म्हणून त्याचे ते 18 अक्षरी नाम केलं, पाठ केलं. आणि पाठ केल्यानंतर मग काय म्हणते, आता शिल्लक ना, आता फक्त त्याला एकच दिसलं. आता फक्त दत्तप्रभू दिसले आणि माय गेली होई सह्याद्रीला गेली ते दिसलं. म्हणून कसे धावत निघाले हो, कसे धावत निघाले. असं जर धावत निघालं, असं जर केलं तर खरोखर जीवाचा उद्धार होते. मी आता लहान तोंडी मोठा घास घेतो बाबा, मला काय त्या दत्तप्रभूची कृपा आहे. मग तो निघाला माहूरच्या धाकानं, माहूरच्या रस्त्यानं. दत्ता दिगांबराया हो, दिगांबराया हो, दयाळा मला भेट द्या 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 हो. दत्ता दिगांबराया हो, दिगांबराया हो, दयाळा मला भेट द्या 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 हो. आक्रोश करून निघाला, लढत निघाला, पश्चाताप केला की तेव्हा मी आतापर्यंत काय केलं, फुकड शिग मावलं. म्हणून त्याले तुका म्हणे, पापे नाही जात तीर्थाची या बापे. तुका म्हणे अनुतापेन कोटी जन्माचे जाती पापे, असा कोटी जन्माचे त्याचे पाप गेले अनुतापानं. खूप रडत रडत निघाला की आता दत्ता दिगंबरा, तुम्ही, तुमच्याशिवाय मला कोणी राहिलं नाही, तुम्हीच हा फक्त. म्हणून हाका मारत मारत गेला, धावत गेला. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्या 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 हो. दत्ता दिगंबराया हो, दिगंबराया हो, दयाळा मला भेट द्या हो. जाता जाता मायनं ओळखलं. माय ओळखतेच लेकराले, तिचा आवाज ओळखला. रडक आला म्हणून खूप काकुडती करत होती, आला काय रडक. रडकाने एकच विचारलं, महाराज कुठं आहे? फक्त मला महाराजाची गरज आहे. मग जाय बापा, कोण्या झाडाखाली असतील. आणि पाय त्याचे जसं धावत धावत गेला तसे एका झाडाखाली होते, बसले होते. एकदम आलिंगन दिलं, कवटाळलं. महाराज आता तुमच्याशिवाय मला कोणी नाही, तुम्ही फक्त माझ्या जीवाचा उद्धार करा. मला नामस्मरण करून माझं मला मोक्षाला जायचं आहे तुमच्यासाठी, याच्यापेक्षा काहीच मला नको. म्हणून खूप दत्तप्रभू म्हटलं की असं आपलं लेकरू आलं किंवा दयाळा. मग असं असं काकुडतीनं तर त्या अरक राजाले जीवनभर नामस्मरण केलं. ते 3 भाऊ आणि एक माय आणि अरक राजा. तर त्यांनी जीवनभर घराचं तोंड पाहिलं नाही आणि घरी आले नाहीत. म्हणून म्हणून असा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती बिना उद्धार नाही जीवाचा. भक्ती नोहे लावण्याची, भक्ती नोहे लावण्याची, पूर्ण कमाई देहाची देवा, पूर्ण कमाई देहाची. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्ती बिना उद्धार नाही जीवाचा, भक्ती बिना उद्धार नाही जीवाचा. ऐकू येते का हो माय बाप हो? ऐकू येते हो, काय? ऐकू हो येते. येते ऐकू. ऐकू येते. आवाज मोठा आहे, आवाज मोठा आहे, छान ऐकायला येते. छान ऐकू येते, स्पष्ट म्हणून आवाज त्या ऐकू येते. दत्तप्रभूची निस्सीम कृपा होती, निस्सीम कृपा होती. म्हणजे असं की कर्म हा देव आहे. म्हणून काहीच नाही, देव नाही हो देवळात, देव नाही रे मूर्तीत, शोधून पायगड्या तुझ्या हृदय मंदिरात, कुठंच नाही देव. देव फक्त म्हणून दया, क्षमा आणि शांती हेच आसनच घालायला लागते, मामा सांगतात आमचे. आणि ज्ञान, भक्ती, वैराग्य हे 6 साधले तो साधू, आणि 6 धुतले तो साधू. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे जर धुतले, संतांना तेच केलं. त्याचं धुंड काढले, ते हृदयातून फेकून दिले. आणि दया, क्षमा, शांती, ज्ञान, भक्ती, वैराग्य हे याचं आसन ठेवलं आणि याच्यावर बसवलं दत्तप्रभूले. अखंड नामस्मरण केलं. धन्य ते संत कर्मभूमी आले, ब्रह्मरस प्याले साधूजन. ज्या नामे होतो जीवाचा उद्धार, त्याचं बीज सारं काही सांगा. धन्य धन्य संत होऊन गेले या कर्मभूमीत. असं एक एक गोष्ट त्या दत्तप्रभूनं मला सांगाव, आणि दत्तप्रभूनं मला बुद्धी द्या. त्याच्या मूर्तीनं असे काहीतरी मला सांगता आलं पाहिजे. तुमचे आशीर्वाद असो. मग म्हणून
आता दत्तप्रभूच्या कृपेनं एक यदुराजाची कथा आहे. तर यदुराजा होता, तर यदुराजा वनात गेला होता. वनात मग वनात गेला, वनात याच्यात जाऊन सान्या जाऊन तिथं म्हणजे शिकारले म्हणून गेला, पण शिकार करावचीच नव्हती. तर तिथं जाऊन सान्या पाणी प्यायची खूप अडचण झाली की पाणी नाही भेटलं, म्हणून सगळे लोक परत आले आणि महाराजच तिथं राहिले. पण महाराजाला पाणी दिसलं नव्हतं, पाणी नव्हतं दिसलं. पण ते एका झाडाखाली एक महान व्यक्ती बसेल होते, म्हणजे दत्तप्रभू बसेल होते. तर ते तिथं एक झील होती. मग झील होती, त्याच्या झिलेतून पाणी पिले. पाणी पिले मग ते महाराजांना त्याला उपदेश दिला की धन्य तू आला रे यदुराजा, तुझ्यापेक्षा काही जग मोठं नाही, बरं झाला आला. मग खूप प्रेम दिलं. मग काही दिवसपर्यंत तिथं राहिले, कुठं महाराजाचा सेवा करायले. असं करता करता महाराजांना परिस्थिती पाहिली त्याच्यावाली, का खरोखरच हा मायेत गुंतलेला आहे का मायेच्या पडीतले आहे. म्हणून त्याची परीक्षा घेतली. म्हणून त्याला म्हटलं की तू जाय गड्या, आता तुझ्या घरी जाय आणि तू आता मी इकडे भक्ताची भेट घेतो. आणि भक्ताची भेट घेतल्यावर आता तू काय करतो तर कर बुवा, आणि मग तुले वेळ सापडला तर ये जो, कारण परीक्षा घेतली. मग तो घरी गेला. घरी गेला, पहिले प्रधानाला सांगितलं होतं की हे सगळं राज्य तू सांभाळ आणि मी येत नाही. पण महाराजाच्या आज्ञेप्रमाणे निघाला गेला घरी. मग घरी गेल्यावर प्रधानाला विचारलं, का रे काय चालू आहे? तर म्हणजे सगळं चालू आहे म्हणे. आता मला तर काट्यासारखं रुतून राहिले इथं इथं मला काही करमत नाही. पण मी एकच सांगतो म्हणे, तुले हे सर्व तुला सांभाळायला लागते. माझ्या 5 वर्षाचं पोरग आहे, ते मी गादीवर बसवतो आणि ते गादीवर बसल्यानंतर मी परत येणार नाही. मग तसंच केलं, गादीवर बसवला ते पोरग. म्हणजे गादीवर बसवल्यावर त्याला राज्यपाठ दिलं आणि प्रधानाच्या पाशी हे करून दिलं. पण त्याला असं वाटलं की ते एक एक रात एक एक दिवस असा कहरासारखा झाला की मी मला कसं दत्तप्रभूंनी पाठवलं, मला कसं दत्तप्रभूंनी खूप आक्रोश करत होता की देवा मला कधी तुझी भेट होईल, देवा मला कधी तुझी भेट होईल. मग त्यानं ते केल्यानंतर निघाले, तसेच धावत निघाले, देवा तू कधी भेटशील मला, दत्तप्रभू कधी भेटशील, देवा तुझी माझी भेट कधी होईल. पुन्हा गेले पण जन्मभर त्यानं नामस्मरण केलं. पण एका जन्मात मोक्षाला गेले. का गेले? की ते कर्तव्यच तसं होतं, असं सोपं नव्हतं. म्हणून सोपं जो नाही, म्हणून म्हणून मनुष्य देहात एक तर मनुष्य देह भेटतच नाही. लक्ष 84च्या पाठी नरदे लागी शेवटी कुटुंबापासून काय हित केलं सांग बापा. आपली आपण करा सोडवणं, आपुली हिता असे जो जगता धन्य माता पिता तयाचा. ज्या ज्या येऊनी जाती प्राणी तिथे माय बाप दोन्ही पण सद्गुरू स्वामी न सापडे. तो कसा सापडेन हो? तो या जन्मात सापडते. या जन्मात तुम्ही करान ते होते. एक नर होते, एक नर नरकात जाते, एक नर नराचा नारायण होते. का होते? त्याच्या कर्मानं. म्हणून साधू संत फार अनंत, त्याचा अंत नाही संतांचा. म्हणून दत्तप्रभूनं खरोखरच दत्तप्रभू आपल्या जीवाचे तारू आहेत. हे एक मग त्या दत्तप्रभूची ज्या परीनं दत्तप्रभू करून घेईन, मग दत्तप्रभू बोलायला लावते तेवढं बोलीन बाप्पा, त्या मर्जी दत्तप्रभूची. आता काय झालं, दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट तर पंचग्रंथी आणि दशग्रंथी. तर पंचग्रंथीले खूप अभिमान झाला, अहंकार झाला. त्याला असं वाटलं की मायासारखा ज्ञानीच नाही, ज्ञानी नाही म्हणून सन्या त्यानं एक ठरवलं की बा मला काहीच नाही, मले महापेक्षा जर ज्ञानी सापडत असेल तर मला दृष्टांत द्या, मला माय प्रश्न सोडा. जर प्रश्न सोडले नाही आणि म्या जर सोडले तर मी मोठा झालो आणि त्यानं नाही सोडले तो लहान झाला. मग पंचग्रंथीवाला दशग्रंथीच्या घरी गेला, त्याचं गाव कोणतं तो माहीत नाही. मग तिथं गेल्यानंतर काय झालं, तिथं गेल्यानंतर असं झालं की त्यानं तो खूप ज्ञानी होता, खूप त्याच्यापाशी ग्रंथ होते, खूप दत्तमार्गी होता आणि खूप म्हणजे त्याची कोणत्याच गोष्टीची उणीव नव्हती त्याच्यापाशी. धन संपत्ती आणि ज्ञान तिन्ही गोष्टी होत्या. हा गेल्यानंतर म्हणे तुले काय समजते म्हणे, मला दाखव म्हणे, मी सगळ्याचे प्रश्न सोडतो म्हणे. पंचग्रंथी म्हणे. पण दशग्रंथी म्हणे पाय गड्या, तू म्हणत गोष्ट खरी आहे, पण तू काय कर की जर मग माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही सापडले तर माझे घोडे सवार करावं लागतील, शेण काढावं लागेल, झाडा लागन, हे तुले मी मरेपर्यंत जाऊ देणार नाही. मग कबूल झाला तो, काही हरकत नाही म्हणे. पण याला एकही अक्षर आलं नाही. का? की हा या दत्त सोडला आणि जीव हा बुडाला.
माया संग झाला निरालंब. म्हणून मग तो काहीच त्याला एकच आला नाही. मग आता त्यानं सांगितलं ते बांधला. पण इकडे काय झालं की ते भरभर भरभर म्हणजे चांगलेच वेळ निघून सध्या 12 वर्षे झाले. ज्या बाबतीत तो पंचग्रंथी गेला त्या बाबतीत ती बाई गरोदर होती. बाई गरोदर होती तर ते 12 वर्ष निघून गेले. मग तो एक दिवस तो बाळ म्हणत होता की माता माया रिपू कुठे आहे. रिपू म्हणजे बाप कुठं आहे म्हणे. मग तिनं सांगितली कथा की बा तो असा होता की ते अभिमान आला आणि दत्तप्रभूचं नाव सोडलं. म्हणून सने त्याला म्हटलं माझ्यासारखा ज्ञानी नाही म्हणून ते त्या दशग्रंथीच्या घरी अटकलेला आहे. आता त्याले मग मग तो म्हणे आता काय करू म्हणे मी मला तर सोडायला जायला लागते. अरे म्हणे तू एक काम कर त्या चौथं नाम मी देतो तुले. ते चौथं नाम तू एका पायावर म्हणजे एका पायावर तू 12 वाजतापासून तर 4 वाजेपर्यंत नामस्मरण कर म्हणे एका पायात. ते दत्तप्रभू तुले प्रसन्न होऊन तुले ते मार्ग सांगतात. मग त्यानं तसंच केलं. मग 5 वाजता झोपला तो. मग ते 6 वाजता उठवलं. उठ रे बाळा म्हणे तुला जावं लागते ना. हो म्हणे माय. मग आता निघाला. मग त्यानं आपल्या निघाला त्या रस्त्यानं. कोण्या रस्त्यानं जाऊ म्हणे. तो म्हणे दत्तप्रभू सांगतात म्हणे तुले. असं करता करता निघाला. जाता जाता मधात श्रीकृष्णाची भेट झाली. मग ते तू कुणाचा बाहुलगा आहेस कुठं आहेस कुठं ज्ञानी दिसतं पाहायला सुंदर आहेस आणि तू तेज आहे किती सुंदर आहेस काय काय तुला बोलणं किती गोड आहे तुझं. मग त्यांनी सांगितलं की माझ्या बाबाला मी पाहायला जातो आणि माझ्या बाबाची अशी अशी गोष्ट आहे. म्हणून त्यानं तो रस्ता सांगितला. रस्ता सांगितल्यावर मग तो महाराजांनी सांगितलं होतं की हे अशी अशी गोष्ट आहे तुला तसं जावं लागते म्हणून. महाराजांना दृष्टांत दिलंच होतं घरी. मग तो गेला तिथं ते दशग्रंथीच्या घरी गेल्याबरोबर म्हणे का रे म्हणे बाळा तू कुठून कसा आला काबून आला कसा आला. ते म्हणे मी काही सोयरी करायला आलो नाही काही लग्न पोरगी मागायला आलो नाही. फक्त मला मागा लागते म्हटलं माया बाप. मी पंचग्रंथींचा पोरगा होय. मला बाप म्हणे मला कुठं आहे दाखवा. मग त्या पंचग्रंथीला बोलावलं. मग का रे म्हणे बा हे आता तुझा मुलगा होय म्हणते तर आता तू काय म्हणतो. नाही म्हणे आता आता झालं म्हणे फक्त तुम्ही जेवढे ग्रंथ माझ्या बापाला दाखवले एवढे मला दाखवा म्हणे. मग दाखवले त्यानं ग्रंथ त्याचे उत्तर सांगितले. एकही उत्तर कमी झालं नाही. एवढे ग्रंथ सांगितले एवढा उत्तर दिले की जशी वीज कळकळते अशासारखे ग्रंथ दिले अशासारखे उत्तर दिले. तो म्हणे कोण्या गुरुचा शिष्य आहे म्हणे महाराजाचा. धन्य आहे म्हणे बाबा तू आली महाराजाच्या उत्तर एवढं मोठं उत्तर देऊन राहिला म्हणे. त्या खरखरच गुरुची कृपा आहे म्हणे तुझ्या. तो दशग्रंथी म्हणे त्या बाळाले. मग असं करून काही दिवस बसला तिथं. मग बसल्यावर मग हा यानं खाली मुंडकं घातलं. कारण या पंचग्रंथीनं याचा अभिमान होता अहंकार होता. जिथं अहंकार आहे तिथं तर पूर्ण नाही हो. अहंकार हा माणसाचा शत्रू आहे. म्हणून मग तो बसला. मग तिथं विचार केला त्याने की आता काय करा. मग ह्यानं बापाले उपदेश केला का हो म्हणे तुम्ही जेव्हा तुमचा बाळ होता बाप होता ताना तेव्हा तुमचा पिता होता बाळ तेव्हा कोठे कटला काढो तुम्ही. तुमचा पिता जर बाळ होता तेव्हा कोठे कटला काढो सांगा. काय होय कुठं होते कुठं सांगा तुम्ही माहीत आहे का तुम्हाला. तो मुकाच. आणि तुमची माता होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी कुठे होता तू. पण आता तुम्ही जर एवढं करून शेवटून काय कमावलं तुम्ही काहीच नाही. तुम्ही एक एक क्षण जाती एक एक घडी जाती शून्य की कभी नाही आणे की. आता तुमचं येते काय एवढं मोठं. म्हणून तो शरण आला की माय चुकलं गड्या. आता काही असो पण आता तर घरी जाऊन मी देवाचं नाव घेतो. आता याच्यापेक्षा तू झाला माझा गुरु मी झालो तू लहान अशी. मग अशासारखी गोष्ट आहे की ज्ञान हे माणसाचं काही सोपं नाही. पण ते ज्ञानासाठी काय दत्तप्रभूची कृपाही पाहिजे हो. अशातला भाग नाही. म्हणून म्हटलं की आता मी 80 वर्षाची आहे. मी जर गंजीपाखेत बसली आणि मामासारख्यानं जर म्हणा की ज्ञानेश्वरी वाचली तर कोणाला मोठं म्हणा मला नाही म्हणा मोठं त्या मामासारख्याला म्हणा. कारण की ज्ञान मोठं आहे माणूस मोठा नाही. वयानं झाला आणि तो आला तसा मेला अशातला भाग आहे. म्हणून त्या दत्तप्रभूची कृपा सर्वांवरच आहे आणि सर्वच करून देतात. म्हणून त्या दत्तप्रभूच्या कृपेनं आणि दया क्षमा शांती हे जरूर माणसाच्या पाशी प्रतीक आहे. कसं आहे एकनाथाचा पुरावा आहे. एकनाथ महाराज एवढा दयाचा सागर होता एवढा दयाचा सागर होता की ते म्हणजे सीमा नव्हती त्या दयेले. म्हणून एक 4 पोरं मुसलमानाचे होते आणि ते याची परीक्षा घेत होते
की इकून आले तिकून आले इकून आले तिकून आले, ते नदीतून उठले काही एक गुली टाका त्याच्या अंगावर, गुली टाका अंगावर, असं करता कसं 108 वेळा आंघोळ झाली. मग आंघोळ झाल्यानंतर शेवटी ते पोरं पाहायला लागले की महाराज आम्ही तुम्हाला किती त्रास देत आहो, धन्य तुम्ही एवढे दयेचे सागर आहात. अरे म्हणे तुमचं काही चुकलं नाही, माझंही नाही चुकलं, त्या दत्तप्रभूची त्या देवाची कृपा होती म्हणून 108 वेळा मला अंगाची आंघोळ झाली. बरं काही हरकत नाही म्हणे. मग ते लाजत लाजत घरी गेले. मग हा गेला आणि त्याला मायले म्हणे कुठं गेले म्हणे ते पोरं म्हणे, आणि त्याची म्हणे काही म्हणे खूप हे केली म्हणे, मी पूर्णाच्या पोळ्या करायला लावल्या म्हणे, त्याला जेवायला सांगतो, शेला देतो, आणि ते पोरं येत नव्हते मग त्याच्या मायनं नेलं आणि त्याला शेला दिला आणि त्याला जीव घातलं. हे होय दयाचं प्रतीक. मग असं करून सने एकनाथ महाराजांना एवढे हे झाले. पण एकनाथ महाराज कसे होते, एकनाथ महाराजासारखं जगात एकनाथासारखं एकनिष्ठ किंवा एकच त्यांचा शब्द होता दया, म्हणून कधीच राग येणार नाही हे त्याचं प्रतीक होतं. म्हणून त्यानं काय केलं की एका माणसाला या पोरीचं लग्न आलं, एका माणसाच्या पोरीचं लग्न आलं तर एक असं कुटीत असते माझ्यासारखा. मग त्यानं म्हटलं की अरे मला काय सांगतं, तुला 5,000 देतो मी, पण तू एकच काम कर, त्याला राग आणून दाखव एकनाथाले. मग राग आणून दाखव असं म्हटल्यावर काय म्हटलं त्यानं की राग आणून दाखव म्हटल्याबरोबर मग गेला बरोबर काय केलं की जोड्याचे पाय त्याच्या गाठ्यावर दिले. मग ते बाई म्हणे काय म्हणे बापा जोड्याचे पाय गाठ्यावर देता, अय माय तुला समजत नाही म्हणे, आपलं लेकरू आहे म्हणे, ते लेकराला कळलं नाही बाबू. बरं बरं बस माय जोड्याचे पाय दिले तर दिले, बस ते जोड्याचे पाय राहू दे त्याच्यावर समाधान वाटेपर्यंत. किती दया हो. मग गेला तो म्हणे बाबा त्याला दयाच नाही, रागच नाही आला राजे हो, मी आता त्याच्यावर पाय दिला त्याच्या गाठ्यावर. अरे बाप रे म्हणे, बरं म्हणे आता तू एक काम कर, तू झाडते ते बाई सकाळी तर तिच्या पाठीवर बस म्हणे, तिच्या दुधाले हात लाव म्हणे. मग पाठीवर बसला आणि दुधाले हात लावला. तेव्हा काय म्हटलं मग ते म्हणे असं कसं म्हणे बापा आमच्या पाठीवर बसता म्हणे तुम्ही, हे बाई म्हणे तेव्हा काय म्हणे तो अरे अरे म्हणे. एकनाथ महाराज म्हणत होते अहो पाडू नको आपलं लेकरू होय ते, त्याला भूक लागली शी त्याला पाना पाजा लागते, पे बाबू पाना पाजू पे रे बाबू. असं म्हटलं तो उतरला आणि एकदम लोटांगण घातलं एकनाथाच्या ह्याच्या पायावर की धन्य बाबा तुम्ही धन्य, मला पैसे पाहिजेत नाही त्यासाठी काहीच नाही पाहिजे, पण मी तुम्हाला खूप त्रास दिला. का दिला त्रास की मी लोकांच्या म्हटल्यानं त्रास दिला, म्हणून स्वतःची मला बुद्धी नव्हती, दुसऱ्याच्या बुद्धीनं काही त्रास दिल्यात गेला म्हणून असं वाटलं. पण त्या एकनाथाचं फारच ज्ञान होतं, एकनिष्ठाची भक्ती होती त्यांची, म्हणून त्याच्या बापाचं श्राद्ध करायचं होतं. मग ब्राह्मण होते ते श्राद्ध करायचं होतं. आणि जे बुद्धाचे लेकरं मांगाचे लेकरं जे काही गरिबाचे लेकरं असतील ते सर्व लेकरं येऊन दारात त्याच्यात बसले. एवढा मोठा सुंदर वास येत होता स्वयंपाकाचा. आणि मग त्याला असं वाटलं की आता हे लेकरं हे बामण जीव घालत नाही, म्हणून याने जीव घातलं. एकनाथ महाराजनं सर्व लेकराला जीव घातलं की कोणीच लेकरू शिल्लक ठेवलं नाही. मग बामणं आले, बामणं म्हणतो अरे लेका त्या आम्हाला त्या नीच जातीच्या लेकराला जीव घातलं आणि आम्ही काय हे करतो उष्टा स्वयंपाक खात नाही आम्ही. तो म्हणे या हो मी दुसरा स्वयंपाक करतो, नाही येत म्हणे आम्ही, नाही येत म्हणे. पण यायनं काय एकनाथ महाराजांचं ज्ञान तसंच होतं. मेले त्याची पितर बनवले, बाप आलता चुलता पंजा खापर पंजा, आणि तर त्याला जीव घातला. अरे आता माप होय, अरे हा आजाच होय, अरे हा मात पोरगाच होय राजा मागेला हा पायऱ्यात हे जीव राहिले आपल्याला काय होते. एकनाथ महाराज म्हणे काळूगड म्हणे बापा आम्ही जेवतो म्हणे तुझ्या घरी, आमचे बाय घरी जेवायला आले म्हणजे काय होय. म्हणून समर्थाची करायची चाकरी, चाकरीची बिकट समर्थ करी, भरोसा त्याच्या अंतरी तो धम्मपापी जीव. असे हे जे शब्द आहेत हे काही खोटे आहेत नाही. म्हणून खोटं हे जे संतांचे पुरावे आहेत हे बिलकुल सत्य आहे. म्हणून त्या दत्तप्रभूची कृपा सर्वावरच असते. आणि दुसरी गोष्ट हे जे आपण करून राहिलो आता सांगण्यातून चुकत असेल किंवा बोलण्यातून चुकत असेल, काय चुकत असेल हे तुम्ही मला माफ करा, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण हे आता माय एक बोलणं तसं आहे येडवाकडं, त्याच्याबद्दल वाद नाही. म्हणून संत हे दयेचा सागर आहे. पण त्याच्यासाठी माणसाचं
माणसाचा विचार किंवा आचार एक वेश्या होती. ते वेश्या होती तर तिनं काय केलं की शृंगार करून बसली. शृंगार करून बसल्यानंतर काय झालं की कोणीच परपुरुष आला नाही. आला नाही म्हणून तिनं विचार केला की आता काही परपुरुष. मग रातचे 3 वाजले, एक घोगराचा बैल आला. तिला वाटलं कोणीतरी आलं म्हणून तिनं कोणीतरी आलं म्हणून ती बाहेर आली. बाहेर आली आणि महाराजाची फेरी झाली वरून. तर तिथे त्याला ते पडशा तिथे म्हणजे साक्षात तिला भेटच व्हायची होती असं म्हणा. तर मग तिला असा पश्चाताप झाला, अनुताप झाला. तुका म्हणे अनुतापन कोटी जन्माचे जाती पापे. अनुताप झाला म्हणून तिनं हाच विचार केला की आता हे परपुरुषाची भेट घेताना परमपुरुषाची भेट घ्यावं आणि अखंड नामस्मरण करावं. म्हणून ते सर्व सोडून ठेवलं, सर्व टाकून दिलं आणि बस तिथंच नामस्मरण करायला बसली. दत्तप्रभूचं नामस्मरण केलं तिनं. तिचं जेवढं तिचं पाप होतं तेवढं नष्ट होऊन ते सद्गतीला गेली. का गेली की अनुताप हा माणसाचा खरोखरच मित्र आहे. अनुतापानं खरोखरच अनुताप ज्याला आला तोच. आणि संताईला अनुताप आलाच. संताईनं काय केलं नाही हो, सर्वच केलं. म्हणून आपण म्हणतो की काय होते एखाद्या निंदा केला ना, काय होते काही निंदा करा, ती बाई अशी खराब आहे, तो माणूस तसा आहे. अरे निंदे काय म्हटलं, खलविदातला दृष्टांत आहे हो. काय म्हटलं निंदेचे श्रवण न पडो माझ्या कानी, त्याहुनी बधीर बराच मी, त्याहुनी बधीर बराच मी. म्हणजे मी निंदेचे श्रवण ऐकता ऐकता त्याच्या बैरा म्हणते बरा. हो पापाची वासना येऊ माझ्या पापाची दृष्ट हे वासना, दृष्ट हे नजर. दृष्ट दृष्ट हे आपले नजर आहे ना, हे दृष्ट कोणाच्या याच्यावर पडली नाही पाहिजे. म्हणून तो आंधळा बरा म्हणते. दृष्ट हे वासना न माझ्या दृष्ट म्हणजे वाईट पापाची वासना न येऊ माझ्या डोळा, त्याहून आंधळा बरा मी. डोळा माझ्या आली तर मी आंधळा बरा म्हणते. मग वाईट हे वाणी न येऊ माझ्या तोंडी, त्याहून मुका बरा म्हणते मी. म्हणून निंदेचं निंदा तर करूच नाही पण ऐकूही नाही म्हणते. दुसरी गोष्ट आणि मग म्हणते वाईट हे हात न पडो, वाईट हातानं काम जर झालं असेल तर खुळा बरा हो म्हणते मी. आणि वाईट रस्त्यानं जर पाय चालले असतील तर लंगडा बरा हो म्हणते. हे काही संतांचे शब्द अमोल आहेत ना. म्हणून संत संत दयेचा सागर आहे. संत त्याचा अंत नाही. म्हणून दत्तप्रभूनं सांगितलं की खरं दत्तप्रभूची काय गोष्ट सांगता. म्हणून संत हे खरोखरच जसे जगाले सांगणारे आहेत असे संत आहेत. म्हणून त्या दत्तप्रभूची कृपा. आपण म्हणतो की काय होतं निंदा केल्यानं, ते बाई तशीच बदमाश आहे, ते बाई अशीच आहे. अरे तिचं वाटून का घेतं राजा तू, तुझ्या जिबीले का मलिन करतं. काय सांगते की म्हणजे आनंद गीता सांगते की न करा आपली जीभ मोडीन म्हणते. म्हणजे आपण आपल्या जिबीला मोडीन करू नये आणि कोणाची निंदा करू नये. कोणाचीही स्तुती केली तरी चालीन पण निंदा करणं हे दोष आहे. म्हणून एक साधू होता, एक वेश्या होती. पण साधू असताना काय केलं, तो साधू एवढा निंदक होता हो, काय सांगू. की त्यानं त्या बाईले एकही शब्द बरं पाहिलं नाही. ती बाई अशी आहे, ती बाई तशी आहे, जोडे पडतं तमकं पडते ढमकं पडते, असं करते तसं करते. पण बाई अशी सात्विक होती की बाई शब्दोशब्दी म्हणे तो महाराज होय म्हणून गाव चांगलं आलं, महाराज होय म्हणून चांगलं केलं, महाराज होय म्हणून असं केलं, धन्य तो महाराज, मी पापी दुराचारी आहो, मी नष्ट आहो. असं करता 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 ती बाई मेली. आता बाई मेल्यानंतर तिनं काहीच केलं नव्हतं. म्हणून तिले चांगल्या सोन्याच्या पण पायऱ्यात बसवलं. तिले मोठा चांगला सत्कार केला तिचा. की तिनं तिच्या तोंडातून वाणीले विरामच दिला होता. पण मग त्याच्या दिवसात त्या 6 महिन्यानं साधू मेला. तरी 6 मेल्यावर तिनं त्याची निंदा केल्या. मग निंदा केल्यानंतर काय झालं, अरे मग गेला, अरे म्हणे मी तर साधू आहो, मला काय रे तुम्ही तिकडे नरकात नेता. आणि इले मायाला माय जागा गेली, इले दिली. अरे म्हणे तू चित्रगुप्ताला दाखवलं. अरे चित्रगुप्त सांग म्हणे यानं काय, हिचं म्हणे काहीच, याचं पुण्य काहीच नाही, याचं पूर्ण जन्मापासून मरणापर्यंत पाप आहे. पण या बाईनं कोणाचंही मन दुखवलं नाही आणि कोणाचे पैसे घेऊन तिनं काही केलं नाही. तिनं जो आला असेल त्याचं अंतकरण म्हणजे शांत केलं आणि त्याच्या याच्यावर राहिली ती.
म्हणून ते बाई जरी होती तशी पण तिनं तिच्या हातून पाप झालंच नव्हतं. म्हणून म्हणून निंदा हे करणं माणसा शेवटी त्याला नरकात पाठवलं, कारण त्याची जीवच चांगली नव्हती. म्हणून निंदा हे माणसाचे शत्रू आहे. आणि होता होईपर्यंत खरंच काय सांगते, एकही क्षण फुकट गमवू नको म्हणते. म्हणून तुकडोजी महाराजनं म्हटलं, घडी घडी माने तुझे नाम जपावे, चित्त स्थिर होणी अनुभव घ्याव हो, अनुभव घ्यावे. घडी घडी माने तुझे नाम जपावे, आम्हा साधकासी हासी मार्ग सोपा, जन्म मरणाच्या चुकवाया खेपा. दास तुकड्या म्हणे क्षण फुके न गमावे रे, फुके न गमावे. अनुभव घ्यावे तुम्ही, अनुभव घ्यावे. घडी घडी माने तुझे नाम जपावे. ज्याने दिला जन्म त्याचा नको प्रेम, ऐसा कैसा भ्रम. डोळे उघडून पुढे तरी जागणा हो म्हणा, देवाचे नाम का घेना. अहो ज्यानं जन्म दिला आपण तो रुद्राश्रमात पाठवते आणि तो मजा करते बायकोच्या पुढे जाऊन सान्या. आणि त्याला रुद्राश्रमात पाठवते. मग जन्म दिल्यावर मग का तुम्ही म्हणते ज्यानं दिला जन्म त्याचा नको प्रेम, असा कसा भ्रम पडला. म्हणून डोळे उघडून पुढे तरी जागणार, मना देवाचे नाम काय, मना नाम का घेत नाही म्हणते तू, तुकडोजी महाराज म्हणते. म्हणून धन्य धन्य संत, धन्य आणि संत कर्मभूमी आले. ब्रह्मरस प्याले साधू जन. संताची महिमा अगाध आहे. म्हणून संत त्याचा अंत नाही असं या संताचे आहे. पण आता त्या दत्तप्रभूची कृपा आहे आणि त्या दत्तप्रभूची कृपेनं आपण इथपर्यंत आलो. म्हणून त्याचं असं आहे की काय काय बसपणाले वाखे केले हो बापा 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 बाबा. कशासाठी फक्त नाम घेतलं नाही, कोणतं नाम नाही घेतलं, त्या महादेवाचं नाम नाही घेतलं म्हणून इथलं वाखे केले. पण काही केलं तरी त्याला मरण नव्हतं. आता रातचीची गोष्ट आपण ऐकली त्या गोरक्षाची, काय काय त्या मैनावतीनं त्रास दिला हो, पण आखरी मेला नाही तो. हे ते रगतपिती आला त्या अगदी त्याला चांगलं स्वच्छ देह केला आणि दिव्य देह केला. त्या अगदी त्याला वाटलं की आता काहीतरी करण म्हणून शरण आली ती. म्हणून असं असं एवढा त्रास दिला. शेवटी त्याला खोट्याला शरण जेव्हा लागते. त्याला नग्नीत काय टाकलं, त्याला याच्यात काय नेलं, जंगलात काय नेलं, त्याला कापलं काय, त्याला त्याच्या जीवाला काय काय त्रास दिला. पण शेवटून सत्याचं सत्य झालं. शेवटून त्याची एकच गती होती की देवाचं नाम सोडलं म्हणून अग्निथंडी झाली. देवाचं नाम नाही सोडलं म्हणून त्याला 7 दिवस याच्यात ठेवलं विहिरीत, तरी त्यानं काही केलं नाही, काही केलं नाही. शेवटी भुजंगाना त्याला तारलं, गोटे टाकले. आणि मग ते दत्तप्रभूले त्याची जर कृपा आहे म्हणून त्या दत्तप्रभूनं त्याला खरंच त्याला सांगितलं की आता काही नको करू, आता फक्त देवाचं नाव त्यानं घेतलं. म्हणून त्याला सगळ्या गोष्टी शेवटी दत्तप्रभूनं म्हटलं की तुम्ही जर असे त्रास दिला ना तर तुम्हाला शिक्षा लाईन. शेवटून म्हटलं का, म्हटलं की त्याचं सत्य होतं. म्हणून दत्तप्रभू खरंच आता काय दत्तप्रभूची कृपा सांगा. असे जे संत आहेत तर त्याचा अंत नाही. म्हणून आता मायबाप हो, आता जेवढ्या मायापाशी काय दत्तप्रभून सांगितलं तेवढं आता हे मार्गातल्या गोष्टी सांगितल्या. पण आता तुम्ही आतापर्यंत गोड होतो, आतापर्यंत फिक्का आहे. पण आता संताचा महिमा सांगतो. संताचा महिमा म्हणजे अंत नाही त्याचा, असं संत आहे. म्हणून संताची महिमा असा आहे की नारद मुनी म्हणत होता पाहिजे कृष्णाले की बा नारद मुनी विचारलं देवा संताचा महिमा सांगा बरं कसा आहे तो. म्हणे कडे मी तर काही सांगत नाही, पण त्या कुपावर एक सोडले आहे तो मोठा लाल तोंडवाला, तर म्हणे तू त्याला विचार म्हणे संताचा महिमा. नारद मुनी गेला, मग सांगा हो म्हणे संताचा महिमा सोडले बा तुम्ही सांगा. सोडले बा 2-3 खेप असं मान हलवली, त्याच्या पायावर पडला, मरून गेला. मग आला कृष्णापाशी, अरे कसं झालं म्हणे. तो मेला राजा म्हणे. बरं मेला तर मेला म्हणे, जो एका आंब्याच्या झाडा मिठू आहे म्हणे, जा विचार म्हणे त्याला संताचा महिमा काय आहे म्हणून गेला तिथे. तर त्या मिठून त्याच्या पायावर लोटांगण घेतलं आणि मरून गेला. कृष्णा देवाले सांगतो नारद मुनी, अरे म्हणे काय केलं.
2 जीव गेले म्हणे राजा, आणि आता मला तुम्ही कामून देवा त्रास देऊन राहिले म्हणे, आणि तुम्ही नाही सांगत त्या पक्षाला विचारायला लावता म्हणे. अरे विचारलं तर विचारलं म्हणे, एका राजाला 12 वर्षातून एक मुलगा झाला म्हणे, तिथं जाय म्हणे, त्याला विचार म्हणे. अरे बाबा, तू मुलगा जर मेला तर मला फाशी नाही देणार काय म्हणे. तो नाही नाही, तू जाय म्हणे, मी या. मग गेल्याबरोबर ते 12 दिवसाचं पोरगं होतं. गेल्याबरोबर त्यानं आता महाराज देवाच्या म्हटलं ऐकाच लागत होतो. मग विचारलं म्हणे, बाळा म्हणे, संताचा महिमा कशाला आहे म्हणे. त्या 12 दिवसाच्या पोराले कृष्णानं जबान दिली बोलायची. तर ते 12 दिवसाचं पोरगं बोलायला लागलं म्हणे. नारद म्हणे, तुम्ही आता संत हा म्हणे. त्या संताचा एक महिमा असा आहे म्हणे की पहिल्या जन्मात मी सडल्या होतो, दुसऱ्या जन्मात मी कोण होतो, मिठ्ठू होतो, तिसऱ्या जन्मात हा पोरगा आलो म्हणे मी. आता का की तुमचा संताचा महिमा, तुमचे जर शब्द माझ्या कानात पडले नसते, आम्ही तुमच्या पायावर लोटांगण घेतलं नसतं, माझा उद्धार झाला नसता म्हणे. किडे माकोडेच खाल्ले असते म्हणे मी सडल्या म्हणे. ते म्हणे मी अया खाल्ल्या असत्या, काही खाल्ले असतं नाही, फळं सापडले तर, मिठ्ठू म्हणत होता. पण आता तिसरा जन्म मी संताचा होईल म्हणे, आणि त्याचा अंत नाही म्हणे, असा संत होईल की जगात त्याची हे होईल. म्हणून संत कसं आहे की पंख, तुकडोजी महाराज गेले, गाडगे महाराज गेले, तुकाराम महाराज गेले. हे कसे गेले की अजूनही त्याचं बिना पंखाची कीर्ती आहे. आणि आपण एक गाडगे महाराज सांगत होते कीर्तनातून की एक शेजारी मेला साला, कुत्ता मेला साला, आणि एक मेला तर तो सर्व गाव लोळून राहिले त्याच्यासाठी. कारण कर्म 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 घेते सोडले, ते कोणाचे नाच आले. एक वेश्या होती आणि पोरगी होती ती 10 वर्षाची, आणि एक माणूस मेला त्या गावातला ज्ञानी पंडित, आणि गेली ते एक साधू आला तिच्या घरी आणि भिक्षा मागाले. तर तिला म्हणे, जाय बरं पोरी, लवकर जाय म्हणे. तो नरकाला गेला का स्वर्गाला गेला, जाऊन पाय. गेली म्हणे, माय तो का नाही, तो स्वर्गाला गेला म्हणे, नरकाला नाही गेला. मग तो साधू विचार करत बसला, मला तर काही समजलं नाही, बाई का म्हणते म्हणे अशी. म्हणे, माय तू कशी सांगून राहिली. अहो म्हणे, तो जो आवडतो सर्वाला तो आवडतो देवाला, सर्व गाव त्याच्यासाठी लढून राहिलं, म्हणून तो स्वर्गाला गेला. आणि साला कुत्ता मेला असं म्हटलं तर कोण कोण लढणार आहे का. त्यानं पाणी पाजलं नाही, कोणाशी भांडण केलं, आयुष्यभर वाईट कामं केले, मग त्याचं कोण लढणार आहे. म्हणून म्हणून संताचा महिमा अगाध आहे, त्याचा अंत नाही. काय चुकलं तर सांगा हो माय बाप हो, मी तुमचं लेकरू म्हणून सांगून राहील त्या दत्तप्रभूच्या कृपेनं. आता तुकाराम महाराजचं, ज्ञानेश्वराचं, गाडगे महाराजचं, तुकडोजी महाराजचं आता जीवनचरित्र माहीत आहे. माझी लय दिवसाची इच्छा होती हो, पण मामाई म्हणत होते की माय एवढं बोलता येईन काय तुम्हाला. आता मला म्हटलं तसंच आहे, आता मला बोलता आलं, भळभळ भळभळ बोलली मी, पण त्याच्यात काही मला एवढं हे नाही केलं की एक गोष्ट लांबून लाव म्हणून. आता त्याचं मला वयखरीच तशी आहे, परापच्छंदाने वयखरीच तशी आहे, तर त्याला मी काय करणार. म्हणून म्हणून आता तुकाराम बापासून सांगत आणतो त्या दत्तप्रभूच्या कृपेनं. तुकाराम महाराज देहूचे होते, देहूचे. मग देहूचे होते तर अजूनही पडकं घर आहे म्हणते. त्याचं जीवनचरित्र ऐकलं मी, वाचलं तर जीवनचरित्र आहे. नाही, पहिले हे गोष्ट सांगतो एक, कोणती जीवनमुक्तात एक गोष्ट 10व्या अध्यायात निघाली. जीवनमुक्तात एक राजा होता, त्या राजाला 2 बायका होत्या, एक लायण्या बायकोले एक मुलगा होता. पण असा ज्ञानी होता तो की त्याने जन्मापर्यंत मरणापर्यंत नामस्मरण केलं. पण नामस्मरण करता करता त्याला समजलं की आज आपलं मरण आहे म्हणून त्यानं असा निधी ध्यास ठेवला की अखंड एकसारखं नामस्मरण, म्हणजे श्वासही इकडे तिकडे गमावला नाही, असं तर नामस्मरण केलं. मग आता हे यमदूत आले, त्याने वडताड केलं, पण याचं नाम बंद होईना, आपण याला उचलून नेऊ, नाम बंद होईन याला वळून नेऊ. पण नाम बंद होण्यासाठीच नव्हता ना तो राजा, धर्मशील राजा होता, नाम बंदच व्हायचं नव्हतं. मग त्यानं नाम बंद न व्हायचं होतं म्हणून सन्या
मग इकडे दत्तप्रभूला समजलं की आपला भक्त होय म्हणून चंडविचंत विमानात घेऊन पाठवलं आपल्या ह्याच्यात मेना पाठवलं त्याच्यासाठी, त्याच्यात त्याला बसवलं आणि काय म्हटलं की आपण तर त्यानं तर म्हटलंच, तो नामस्मरण करून राहिला होता, पण याने काय म्हटलं, जय जय आनंद सद्गुरू, आनंद सद्गुरू, जय आनंद सद्गुरू, आनंद सद्गुरू. म्हणजे आनंद सद्गुरू सद्गुरू म्हणता म्हणता देवी देवता खूप लढत पडत होत्या की एवढा मोठा भक्त, एवढा मोठा ज्ञानी, एवढा मोठा राजा असून तो मोक्षाला चालला, आम्ही इथंच राहून राहिलो, आम्हाला हे नाही. म्हणून तो आखरी मोक्षाला गेला की शेवटून त्याचं नाम अखंड 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 नव्हतं, म्हणून नामा वाचून गायत्री भवनात नाही. आखरी त्याचा चांगला उपयोग झाला, कारण त्यानं अखंड नामस्मरण केलं, तेच त्याच्या कामी आलं. आणि आपल्या पण येणार आहे, पण मस्त नामस्मरण करत नाही, लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोडलं पाशान. हां, असं माझं आहे. म्हणून म्हणतो की त्या दत्तप्रभूची कृपा आहे, सर्व जीवावर असो, अशी निश्चिम कृपा असो. म्हणून देऊगाव होतं आणि त्याच्यात पडकं खडकं घर आहे त्यांचं, अजून जीवनचरित्र आहे त्यांचं. त्याच्या घरी वाचलं मी, त्याचं जीवनचरित्राचे पुस्तक आहे माझ्यापाशी. तर जीवनचरित्र तर त्या तुकाराम महाराजचं 40 एकर वावर होतं. त्याच्या बापाचं नाव बोलोबा होतं, त्याच्या मायचं नाव कनकाई होतं. मग त्याच्या घरी 40 एकर शेती होती आणि पाण्याच्या झडी लागत होती, पेरत होते ते वावर, पण ते पडीतच राहत होतं. असं करून सन्या एका सावकाराच्या घरी गेले आणि पैसे आणले मागून. तो एका ह्याच्यावर मला त्याचं समजत नाही म्हणा, एक टिंब टाकत होता, दुसरं टिंब टाकत होता, असं करता 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 100चे 2, 200चे 400, 400चे 500, 50,000 त्याचे केले त्या काळात. पण त्याले वावर परत दिले नाही ना, त्याले काही पैसे घेतले नाही, सगळे वावर नावानं करून घेतले. असा तो सावकार होता. मग याच्या घरी खायची सोय नव्हती. आता तुकाराम बुवाच्या घरी वावर होतं आणि दुकान होतं, वाणी होते जातीनं. मग त्याच्यापेक्षा मग काय झालं, अन्न करता अन्न नाही सापडत होतं, मग तडफडत होते. मग बोलोबा मेले, मग आता बाप मेला, मग माय मेली, मग ते बायको मेली, आणि मग ते पोरगं होतं ते मेलं, अनानं तडफडून मेले. पण काय म्हटलं तुकाराम बुवानं, देवा त्या फरक खूप चांगलं केलं, मग उपाधी निघून गेली. हां, गोरोडोर होते, कायच्यासाठी होते की शेतीत शेणखत टाकासाठी. पण एवढं झाल्यावरही तुकाराम महाराजनं एवढंच म्हटलं की काही नाही रे, तू खूप चांगलं केलं, मला मोकळं केलं ते नाम घ्यासाठी, धन्य ते संत. मग मोकळं व्हायचं असं म्हटलं, तेव्हा काय केलं की मग आता काही शिल्लक राहिलं नाही. मग गावातले लोक जमा झाले की आता मला दुसरं लग्न करून द्यावं लागते. 13 वर्षाचेच होते ज्या अगदी लग्न केलं त्या वक्ती, पहिले 12 वर्षात 13 वर्षात लग्न करत होते. मग असं करून काय झालं की ते पहिली बायको मरून गेली, ते रोगिष्ट होती. तर मग दुसरी केली ही जिजाबाई. मग मग त्याले मग वावर नाही, धुरा नाही, काही नाही, मडकं पडकं घर होतं त्याच्यात बिचारी. मग ते काय होती, पण दयाळू होती. ते कोणाच्या घरी दळणकांड करे, झाडून टाके, भांडे घासे, आणि त्याचं पीठ आणे किंवा भाकर आणे, आणि ते जंगलात जाऊन भाकर त्याला दे. मग असं करता करता आता मी म्हणे कशी जाऊ मी, कुठे आहे तुका राम आहे कुठं, म्हणून ते भलं हरिक आला का आता मी पाहू कुठं. पण असा तिला काटा रुतला मोठाचा मोठा, पायातून निघाला. पण ढोरक्याचं सोंग घेऊन आला आणि काडी घेऊन सान्या पांडुरंग, आणि म्हणे माझ्या काट्या काढून देतो. हातानं नाही, दातानं काट्या उपडला, आणि लगे म्हणे त्या काळ्यानं त्या डोंबळ्यानं माझ्या घरच्या बुवाले मॅट केलं, त्या डोंबळ्यानं मॅट केलं. म्हणे माय आता मी कशी जाऊ म्हणे ज्या रस्त्यानं झुडपं विठ्ठल विठ्ठल म्हणतील त्या रस्त्यानं जाय म्हणे. त्यानं रस्ता सांगितला होता विठ्ठलच. मग गेला तर भयाण्या डोंगरात तिथं बसेल होता, आणि तिथं आल्यावर म्हणे तुम्ही इथं राहिले, तुम्ही जर मेले तर मग मी काय करू, तुम्हाला पोटात जेवल्याशिवाय मला समाधान नाही म्हणे. म्हणून जिजाबाईनं टोपलं काढलं, त्यातली भाकर काढली, पाणी काढलं, त्याला जीव घातलं, आणि उरलेली भाकर आपण खाल्ली, आणि बाई निघून आली. असं करता 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 काही दिवस लोटले. एक दिवसची गोष्ट, खूप त्या झोपीनं त्रास दिला.
झोप माझ्या काळाची बहीण आहे, झोप मित्रही आहे. झोप नसली तर आपण जगतच नव्हतो. ताराचंद महाराज म्हणतात तर झोप नसली तर आपण जगू, झोपेतून जगत नाही, सत्य आहे. पण मग जगतच नव्हतो. मग ते असं वाटलं की तू मला त्रास देतो, तू मला हिसकून घेतो, मला त्रास देतो. म्हणून ते शेंडी होती, आणि ते शेंडी होती तर त्या शेंडीले आणि त्या बाबूच्या झाडाले मोठी गाठ पाडली. हा, त्या बाबूच्या शेंड्याले, धड शेंड्याले. आणि जसं उभे राहून ध्यान केलं तसं फटकन झटका आला झोपीचा. अरे अरे अरे, तू आत्ता कशी हो म्हणे, आता जाशील म्हणे. कसा झटका आला म्हणे, कसा मानेल झटका म्हणला, असं यासाठी करावं लागते म्हणे. असं करता 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 त्याच्यात काही दिवस लोटले. मग काही लोक गेले, तुकाराम बा घरी चला, हो तुकाराम बा घरी चला, आपण कीर्तन करू कीर्तन करू. मग आणलं बा कीर्तना करू. तर आता कीर्तन करता करता काय झालं की त्या जिजाबाईने एक म्हैस घेतली होती. ती गेली मंगाजीच्या वावरात. मंगाजीच्या वावरात गेली, ते केलं त्या वाडीतलं नुकसान. ऐकू येते ना मायबाप हो? हो हो, ऐकू येते माय, ऐकू येते. मग ते वावरात त्याच्या वाडीचं नुकसान केलं. मग मंगाजीच्या तुकारामबानं, त्या मंगाजीनं काहीच विचार न करता काडी घेतली, जात जात झोडलं, जात जात झोडलं. तुकारामबा आले की रक्ता भांबळ केलं, रक्ता भांबळ केलं आणि घरी चालला गेला. पण मग संध्याकाळचं कीर्तन होतं, संध्याकाळचं कीर्तन होतं. तुकारामबा कीर्तनात गेले, पण मंगाजी दिसला नाही. मंगाजी दिसला नाही, त्या अगदी दुःख झालं. मंगाजीच्या घरी गेला, त्याला म्हणे तुम्ही जराबर थांबा म्हणे, मी येतो. घरी गेला, म्हणे मला मारलं म्हणे तुम्ही, म्हणून म्हणे तुमचे हात दुखत असती, मा घरापर्यंत आले तुमचे पाय दुखत असती, मी तुमचे पाय दाबून देतो, तुमचे हात दाबून देतो. आणि जर तुम्ही कीर्तन असताना चला तर मग पाठीवर बसा, तरी तुम्हाला नेतो. किती दया झाली हो. हा, दया क्षमा शांती ही देवाची वस्ती. मग शेवटी हात धरून आणलं, कीर्तनाले बसवलं, आणि कीर्तनात त्याला बसवलं. असं करता करता कीर्तन करता करता, कीर्तन कोणतं होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मग कीर्तन करता करता सगळे उठून गेले लोक. एक माणूस बसला धनगर, त्याचं गोंट होतं, घोंगडं होतं. त्या घोंगड्यात काय केलं की त्या घोंगड्यासाठी मग तो डोळे उघडले, महाराजाचं कीर्तन डोळे लावून. डोळे उघडले तेव्हा पाहिजे तो, रे तू एकटाच बसला हो म्हणे महाराज, तुमच्या पायाला घोंगडं होतं ना म्हणून बसलो म्हणे मी. मग तो जो गुप्त झाला तिथं देवाला, म्हणजे साक्षात तिथं त्यानं भेट दिली. काय म्हणे तू आणि मी आहे, बरोबर आहे का नाही म्हणे, तिसरा कोणी पाहिजे काय म्हणे, सर्व खोटं आहे म्हणे, माय काय खेळ आहे म्हणे हा. म्हणून लोभी आहेत म्हणे लोक, सत्य आवडत नाही म्हणे. म्हणजे अशा अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सत्य आहेत. म्हणजे ते होतच तसं. म्हणून संत असे आहेत त्याचा अंतच नाही. म्हणून संताचा महिमा. आणि संत खरोखरच दयेचे सागर आहेत. संताच्या पेक्षा संतानं मारलं तरी त्याच्या आगात दया आहे. त्याला कधी हात उचलून म्हटलं नशी, कधी शिव्या दिल्या नसतील. अहो साधा मारवाडी पहा हो, आपण तर बातच सारखे होतो. मारवाडी पहा, मारवाडी पैसे डुबून तर चालेल पण शिव्या देत नाही. एवढं तर तूप खाते तर त्याचे रूप आहे त्याले. म्हणून संत खरंच त्याचा अंत नाही. असा संत होऊन गेले कोण, अत्र ऋषी महाराज. आपल्यासारखा बाई जे म्हणणारा असला तर त्याला झोडून झोडून पार पाडलंच ती गैली. पण त्याने हेच म्हटलं, अरे बाबा ते आपले येती होत, आपल्या घरी पाहुणे आले, काहीच होत नाही मा, तू जाय आणि हे कमडल तो पाणी त्याची पूजा कर, उपाशी जाऊ देऊ नको. म्हणजे काय होय. म्हणून संतांचे खरोखरच बोल आणि संतांचे शब्द घेण्याजोगते आहेत. असं करून करून तुकाराम महाराज आता या लोक म्हणतात की तुकाराम महाराजाने मारलं. तुकाराम महाराज काही म्हणतात का लोक देहासुद्धा गेला. आता हे देहासुद्धा गेला तर हे खोटं आहे. पण बामणाईनं मारलं हे तिथल्या गोष्ट खरी आहे. कारण बामणाईनं खूप त्रास दिला त्याला. त्याच्यावरचं शिस्त चाललं होतं ना. कारण बामणानं आपल्याला साध्या माणसाले की ह्या जे खालचे जात आहे त्याले शाळेत टाकून गेलं. शाळेत टाकून गेलं. त्याची शाळा वाटत होती. आपले आंबेडकर महाराज होते, आंबेडकर डॉक्टर होते, तर त्याला आंजून पाणी प्यायला लावलं. म्हणजे त्याची शाळा वाटत होती. एवढं त्यानं त्रास दिला. मी साधे माय आंधळी होती, मला एका पाटलींच्या घरी टाकाले पाठवय किंवा भाजीले पाठवय. तर तिथं का कोणाची पोरगी, शिवंताबाईची आहे बाजून, ते माय अंगण खराब होते.
पाणी आणायचं त्याच्यावर पाणी शिपडायचं तिनं त्या मातीवर उभं करायचं. एवढा अन्याय होता. पण आज काही ठेवला नाही. आज गाडगे महाराज आले, तुकडोजी महाराज आले, हे संत होऊन गेले, याईनं सगळी जात हे करून टाकली. मग असं तुकाराम महाराजचं जीवन झालं. तुकाराम महाराजचं चरित्र होतं. त्या ज्यापर्यंत सांगता आलं त्यापर्यंत सांगितलं मायबाप हो. आता दुसरी गोष्ट आता काय झालं, ज्ञानेश्वर महाराजाचे बाप आणि माय ते आळंदीले होते. तर तिथं काय झालं, तर त्याचं नाव होतं, मायचं नाव होतं रुक्मिणा आणि बापाचं नाव होतं विठ्ठलपंत. म्हणून तो विठ्ठलपंत काय झालं, त्या विठ्ठलपंताले पहिलाच पूर्वीचा तो ज्ञानी होता. मायबापापासून त्याला ज्ञान होतं. म्हणून मातेचा स्वभाव पुत्राची घडवणं. मातेचा बाप कधी जसा बहाडी असला चालेल, पण माता साजरी पाहिजे. पण ते कशी पाहिजे, तिच्या यांना दया क्षमा शांती पाहिजे. माझ्यासारखी पाहिजे काय मूर्ख. मायबाप हो खरंच आहे, मी तुम्हाला सांगतो की काही खोटं नाही. मला फक्त बोलता येते मिठ्ठूसारखं, पण वागता येत नाही. म्हणून तुम्ही मायबाप हो. हे माय याच्यावर मान आणली, समजा सेवा घ्यायची आणली, म्हणून त्या दत्तप्रभूची कृपा होती. म्हणून पण मग एवढंच खरं की संताची महिमा सांगायची माझी इच्छा होती. दत्तप्रभू मग बाजू राखली. मग तो विठ्ठलपंत माझ्या घरी ते बायकोले आणून ठेवलं, रुक्मिणीले. तो संन्यासाले गेला एका साधूच्या तिथं. मग तिथं खोटा बोलला, माय लग्न झालं नाही बा, मले लेकरू नाही. लेकरू म्हणजे लग्न झालं नाही आणि मला संन्यासाले आला. संन्यास करायला मला संन्यास पाहिजे, म्हणजे संतांच्या सहवासात राहिलं पाहिजे, संतांची या पाय धुडीन लागो माझ्या देहापुढी, असे त्याचे शब्द होते. मग त्या विठ्ठलपंतानं तिथं गेल्यानंतर काय झालं, दुसरा दिवस निघाला. मग ते महाराज काय म्हणतात, जाय रे निंबाचा पाला तोडून आण. आणला निंबाचा पाला तोडून, 2 लाडू कर म्हणे, फोड कान म्हणे त्याचे 2 लाडू कर, मीठ टाक, केले 2 लाडू. एक मला ते म्हणे, एक तू खाय म्हणे. बापा मी तर काही खात नाही. आता ह्या कसा खाणार आहे, या अन्न खाणार आहे तो, कसे याचा लाडू खाईन मी, कसा खाईन म्हणे. मग असं करून सण्या म्हणे नाही तर नाही, मग भिक्षा मागायला जातो. मग भिक्षा मागायला जात जाय. आपलं काही दिवस राहिला. मग काही दिवस राहिल्यानंतर महाराजाला वाटलं की आपण कोणातरी गाव, कोणातरी भक्ताच्या भेटीला जा. मग भक्ताच्या भेटीला निघाला. पण अनायाशी रुक्मिणा पाण्याला चालली होती, आईच्या घरी होती, पाण्याला चालली होती. ते महाराज दिसता बरोबर साष्टांग नमस्कार केला. साष्टांग म्हणजे दंडवत घेतला, पाय धरले ना, अशी उघडी पडली त्या महाराजाले. महाराजांना तिला आशीर्वाद दिला. काय दिला की अष्टपत्र सौभाग्य होती भाऊ, अष्टपत्र सौभाग्य. मग तिनं खूप त्यांचे पाय चरणच सोडले नाहीत की मला खरखर तुम्ही आशीर्वाद दिला, पण माझा पतीच नाही, तर मला कसं काय तुम्ही आशीर्वाद दिला, ह्या कसं करू. मग तिनं सांगितलं, मग कुठं आहे तुझा पती म्हणे, संन्यासाला गेले म्हणे. का कसे गेले तर म्हणे ते, मग त्याचे खून सांग म्हणे. म्हणजे 2 खांद्यावर 2 तीळ आहेत म्हणे, एक डोक्यावर तीळ आहे म्हणे, गौरवर्ण आहे, पाहाले चांगले आहे, आणि उच्ची पुरी आहे. मग ती सर्व खून सांगितली. असं काय म्हणे, तो खोटा बोलला म्हणे, तो मायाचपाशी आहे म्हणे. बरोबर आहे माय, मी जातो म्हणे आणि त्याला धाडून देतो म्हणे. मग महाराज इथं तिथं न जाता गेले घरी. घरी गेल्यानंतर त्या मठात गेल्यावर विचारलं, का रे तू खोटा बोलला, रुक्मिणा तुझी बायको आहे, तू विठ्ठलपंत नाव आहे, आणि तू का असा करून राहिला, आणि तू जाय, तुले 3 पोरं 1 पोरगी होणार आहे, आणि चांगले ज्ञानी होणार आहे, तू घरी जाय. मग विठ्ठलपंत घरी आले. घरी आल्यानंतर मग ते तरी दुःखातच होते. मग असं करता करता या बामणाईनं खूप त्रास दिला, आणि बामणाईनं ते गावाच्या बाहेर काढलं. मग झोपडं बांधलं, त्या झोपड्यात राहू लागले. आता राहता राहता काय झालं, काही दिवस झोपून गेले. पहिला मला त्याचं नाव नाही सांगतात म्हणा, सोपान, ज्ञानेश्वर, एकनाथ, असे काही ते 3 पोरं झाले. आणि एक मुक्ता नावाची मुलगी झाली. मग असं करून सन्या त्या बामणाईनं खूप त्याच्यावर त्रास आणला. म्हणून एका गावात मिटिंग झाली बामणाईची.
आणि त्याच्यात यायले दोघेले बोलावल्यानंतर म्हणे आता तुम्हाला एकच आहे, संन्यासाचे मुलं आहे तर संन्यास केल्यावर त्या मुलं तयार केले म्हणून देहांत प्रचित्त, देहांत म्हणजे तुले मरणच करावं लागेल दोघेले म्हणून देहांत प्रचित्त केलं. त्याले कोणाले विठ्ठलपंताले आणि रुक्मिणाले देहांत प्रचित्त केल्यानंतर काय केलं की तुम्हाला म्हणे इंद्रायणी जीवच द्यावा लागेल म्हणे. मग खरंच आता नाही इलाज नाही. मग त्यानं त्या मायनं स्वयंपाक केला, लेकराला 4 लेकराला जीव घातलं, त्याच्या अंगावर टाकलं आणि त्या मुक्ता लहान होती तर खूप तिच्यावर प्रेम केलं, तिचा चुंबन घेतलं, तिले म्हटलं की आता मी माझ्या आखरी दिसणार नाही तुले, असं करून करून लढत निघाली. मग विठ्ठलपंत पुढे मीना मांग असं करता करता टोंगेतलं पाणी झालं, कमरीतलं झालं, छातीतलं झालं, डोक्यातलं पाणी झालं, त्याच्यात बुडून गेले दोघे पण गेले. मग पायटी उठून त्या ज्ञानेश्वर उठला, ते चिठ्ठी पाहिली, त्या चिठ्ठीतलं काढलं आणि मग रुक्मिणा ते हे सांगत होती मुक्ता मग आई कुठे आहे तर गेली म्हणे, आई आता आपल्याला दिसणार नाही म्हणे. असं कोण हो बाबा काय बोलून राहिले? हॅलो हॅलो हा देवदत्त. चाल द्या काय तुम्ही. काय चुकलं काय मला सांगा बाबा. नाही चाल द्या तुमचं. तुम्ही चालू द्या, तुम्ही की बाकीच्यांचा विचार करू नका. मधात कोणी म्यूट खोलते ते घरचे आवाज येतात, त्याच्यात बोलत नका, तर तुम्ही तुमचं चालू ठेवा कंटिन्यू. बरं. तर मग काय झालं मग ते विचार करत होते. मग त्याले आता पार्टी जेवाले नाही काही, मग त्याले त्या खोपड्यात राहत होते. मग ज्ञानेश्वरानं झोडी घेतली, चालले झोडी मागाले. पण हे बामणाचे पोरं त्याच्या मागं लागत होते, चाकू घात होते आणि त्या चाकूनं ते झोडी फाडत होते आणि पीठ खाली पाडत होते आणि त्याच्यात पायानं ते माती दिसत होते. आणि संन्यासाचे पोरं म्हणून दार लावत होते. म्हणजे असं त्याला खूप त्रास दिला. असं करता करता काही दिवस निघून गेले. मग हे काय म्हणते आपली मुक्ता म्हणे मला मांडे खायचे आहे म्हणे. मग मांडे खायचे आहे म्हणे तर तिनं काय केलं की कुंभाराच्या घरी गेली, ते खापर मागाले. त्या कुंभारानं काढून दिलं तिने, तू संन्यासाची पोरगी आहे धकमनी तू सने. ज्ञानेश्वरानं ह्याच विचार केला की आता आपल्या बाईचं असं म्हणणं आहे तर मी पाठीवर मांडे कर म्हणे, माझ्या पाठीवर मांडे कर म्हणे. मग ज्ञानाग्नी पेटवला आणि त्याच्यात मांडे केले. असं करून सने त्याच्यावर काही दिवस लोटले. मग काही दिवस लोटल्यानंतर काय झालं की हा चांगदेव होता, चांगदेव काय 1800 वर्षाचा होता की काय, तो चांगदेव वाघावर बसून आल्यानंतर आणि हे भिंतीवर बसले होते. त्या भिंतीला ते म्हटलं माय तू चल आता आम्ही कोणाच्यावर बसाव, त्याच्या दर्शनाला जाऊ. तो वाघावर बसून आला, सर्पाचा चाबूक केला आणि त्या वाघावर बसून आला. आता वाघावर बसून येता येता काय झालं की हे गेले. मग ते शेवटी उतरले. ते त्याला असं वाटलं का आपण तर निर्जीव भिंत चालवली आहे ना, हे तर लय भाग्यवान आहेत. मग उठले. मग बामणं होतेच तिथे, त्या बामणाने पहिले हेला आणून ठेवला होता की आपण हे जर यानं जर हेल्याले रेड्यामुखी वेद बोलवले नाही तर आपण याले काहीतरी शिक्षा देऊ, काहीतरी काढून देऊ, काहीतरी त्रास देऊ, मारून टाकू, असं यानं ठरवलं होतं. म्हणून सन्या मग चांगदेवानं हे घेतलं, दर्शन घेतलं की ज्ञानेश्वर होय बा. तर नाही म्हणे आम्ही लहान आहोत, तुम्ही दर्शन घेऊ नका. मग म्हणे ते बामण म्हणत की या हेल्याले तुम्ही जर वेद बोलवलं तर तुले मी देव म्हणन तेव्हा तुले ठेवून जिथं, नाही तर मग तुला ठेवणार नाही. मग तो असं फक्त हातच केला, असा जसा हात केला तसा तो वेद बोलायला लागला. कारण ज्ञानीच होता तो ज्ञानदेव. तर वेद बोलायला लागला. त्या वक्ती हार केले, त्याच्या गळ्यात घातले. का धन्य संन्यासाचे मुलं म्हटलं ना आपण किती त्रास दिला. असं करून काही दिवस त्याच्यावर लोटले. मग काही दिवस लोटल्यानंतर काय झालं, काही दिवस लोटल्यावर असं झालं की मग त्यांचे 21 वर्षाचा होता. 21 वर्षांनाच त्याने समाधी घेतली. म्हणून ज्ञानेश्वरानं समाधी घेतली, दाटी पण केली आणि समाधीवरती ती समाधी झाली. मग तसेच एकूण एक ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता, मग त्याने समाधी घेतली. त्यानं त्याचं हे केलं. आता अजूनही म्हणते ती ज्ञानेश्वराच्या
समाधीला जर कान लावलं तर त्याच्यातून ज्ञान धुनी निघते म्हणजे नामाची, असं असं सांगितलं बा, मी काही गेली नाही. मग म्हणून म्हटलं की संत म्हणजे त्याचा अंत नाही. मग अशा अशा जर संताचे जर मोल आहेत तर मोल आहेत. मग त्याच्यापेक्षा आपण खरोखरच काही नाही, आपलं फुकट माय तर फुकट आयुष्य गेलं हो. 80 वर्षाची झाली म्हातारी, काही अर्थ नाही त्याच्यात. फक्त बोलता येते, मला करता येत नाही. दुसरी गोष्ट एकच सांगतो, आता हे 2 संत झाले, आता तिसरा संत तुकडोजी महाराज. आमच्या तुकडोजी महाराज इथं यावली म्हणून गाव आहे, तिथं त्या तुकडोजी महाराजची माय मंजुळा ती दिली होती यावलीला. आडकोजी महाराज होते, टाकर घातले. मग मग ते पहिले गोट भरणारे आणत होते, मग आपल्या आखाडीले आणत होते. मग तिला आखाडीला आणलं. मग चला बा महाराजाच्या दर्शनाले. तर महाराजाच्या दर्शनाले गेले तर महाराजापाशी एक आंबा होता. महाराज विधेयी होते, आणि विधेयी असल्यानंतर त्याला काहीच कळत नव्हतं. फक्त त्याच्या देवाचं नाव घेणं होतं, याच्यापेक्षा दुसरं समजत नव्हतं त्याला. मग तो आंबा घेतला आणि ते पाया लागले, बरोबर तिच्या तोंडात घातला. खाय आंबा. मग तिच्या तोंडात आंबा. तर मग ते बाप होता, मालक होता, माय होती दर्शनाला आले. माय खाय दे महाराज, मग खाय म्हणतात तर खाय माय आंबा. मग तिनं आंबा खाल्ला. तो आंबा खाल्ल्यानंतर काय झालं, त्याच्या 2 महिने लोटले. तुकडे आळकोजी महाराज त्यांच्या घरी, बापाच्या घरी गेले. माया आंबा आणून दे. मग त्याची माय हुशार होती तिची, म्हणे तुम्ही जा म्हणे पोरीच्या घरी, काय आहे काय नाही. तर हे आंबा मागून राहिले म्हणे, याच्यात काहीतरी आहे. मग पोरीच्या घरी गेले. 2-3 महिने झाले होते. तेव्हा मग महाराज घरी आले, वापसून सांगितलं, महाराज तुमचा आंबा आणून देतो मी, फक्त थांबा थोडं वेळ, काही दिवस थांबा, काही वेळ दिवस थांबा. असं करता करता 9 महिने झाले आणि मुलगा झाला. तर त्याला समजलं. मग गेले, माया आंबा आता आणून दे. हो महाराज आणतो. 12 दिवसाचं पोरगं झालं. माणिक नाव ठेवलं आणि महाराजानं ते गेले. आता महाराजांना काय झालं की ते पोरगं 12-13 दिवशी तिथं आणलं, महाराजाच्या वशी दिलं. महाराज असे उन्हात फेकत होते, असे फेकत होते आणि असे झेलत होते. पण त्याच्या पायापाशी कुटका सापडला, कुटका एक भाकरचा. तो कुटका त्याच्या तोंडात घातला. तुकड्या, बस, काहीच दुसरं म्हटलं नाही. म्हणून त्याचं नाव तुकडोजी पडलं. का म्हटलं, संताचे बोल आहेत म्हणून. मग तुकड्या असं करता करता त्याचं नाव तुकडोजी ठेवलं. मग तुकडोजी महाराज म्हणजे त्याच्या पायावर पिंड होती म्हणतात. आजनुभव हात होते, म्हणजे टोंगळ्याच्या खाली हितभर जात होते. ते हात होते त्याचे, जे हात आहेत ना टोंगळ्याच्या खाली पुरत होते, असे आजनुभव होते. कोण ते नामदेव महाराज नव्हते का जानोरीचे, तशासारखे. आणि झालं मग ते होऊन राहिले मोठे. आता मोठे होत झाले, 5 वर्षाचे असताना नदीवर जाऊन गोट्याचं भजन म्हणत गेले. तिथे देवळात असं भजन करत होते. असं करता करता मोठे झाले. काही दिवसपर्यंत त्याचे आई वडील होते. मग आईले म्हणत, मला झोका दे, मी उबळा होतो, मी फाशी गळ्याला बांधत. पण माय म्हणे, नाही रे बाबा, असं करू नको. असं करता करता काही दिवस मोठे झाले. मग मोठे झाल्यानंतर त्यानं काय केलं की त्यानं अभ्यास करून त्यानं ग्रामगीता काढली. पण महाराजाचं फुकटचं खाणं नव्हतं हो. मग काय करत होते, कुठं गड्डा आहे, कुठं नाली आहे, कुठं काही आहे. 25 लोक घ्यायचे संघ गावातले, आणि झाडणं घेऊन घ्यायचं. एवढं झाडण्यानं खूप हे करायचं. घर झाडल्यानंतर ते आपलं गाव झाडल्यानंतर आणि ते हे बुजवायचं. आणि मग तिकून आल्यानंतर त्याला जेवायचं. आणि 7 दिवसाचं ज्या गावात त्या गावात ग्रामगीतेचं प्रवचन करायचं, असं त्याचा नित्यक्रम होता. मग ते जवान झाल्यावर त्याला त्रास दिला. जीवनचरित्रच वाचलेलं आहे, तर त्याच्यात त्याला त्रास दिला. तर त्यानं त्याच्या याले जीव घराले चटके दिले की मला त्रास देऊ नको म्हणून. पहा त्याचं कसं निधान होतं. असं करून काही दिवस झाल्यानंतर मी एक कीर्तन त्याच्या आलं तर खैरदोनड्याला केलं. म्हणजे मारुतीच्या समोर
रोडवर केलं, एक कीर्तन त्याचं नदीवर केलं. तर त्या कीर्तनात त्याचं काहीच नव्हतं, सूत नाही, फुल नाही, उदबत्ती नाही, कापूर नाही, दिवा नाही, आणि काहीच नव्हतं. फक्त एक सूत होतं, आपण सूत आणतो विकत आणि असं गोल गोल आपल्या टोंग्यावर ठेवतो असं, आणि ते सुताचाच हार होता त्यांचा. तो त्याच्या हाती गळ्यात टाकत होते. आणि बस त्यानं फक्त एकच काम केलं, त्यानं गुरुदेव म्हटलं पण दत्त म्हटलं नाही. दत्त गायब केला त्यानं. म्हणून गुरुदेव, जय गुरुदेव की जय असं म्हणत होते. म्हणून असे तुकडोजी महाराज होते. मग शेवटी म्हातारपण होतं आलं त्यांचं. त्या म्हातारपणात ते कॅन्सर झाला. मग जे काही कर्मभोग आहे, कर्मभोग नाही टळला, म्हणून त्याला कॅन्सर झाला. आता कॅन्सर झाल्यानंतर काय झालं की त्यानं हे केला म्हणते, त्यानं दवाखाना बांधला म्हणते. म्हणजे दवाखान्यात खूप लोक पैसा कमवून राहिले. असं करून सन्या तर त्याचं जीवन चरित्र संपलं. ज्याचं ज्याचं जन्माला आला तो मरणार आहे. संत असो का महंत असो, प्रत्येकाला जावं लागते. मग त्या गाडगे महाराजाचं, तुकडोजी महाराजाचं संपलं. आता तुकडोजी महाराजाचं संपल्यानंतर आता फक्त शिल्लक राहिले गाडगे महाराज. आणि गाडगे महाराज मामा सांगतातच. पण एक त्या दत्तगुरूची कृपा सांगतो तुम्हाला, का मी 10 वर्षाची असताना रिनपोचनले गेली. मग रिनपोचनले मी कीर्तन ऐकलं. त्याची आमच्या मामाची पंगत राहे. तर 20 पुळाची म्हणजे एका खंडीची भाकर, रात्रभर भाकरी करावं लागत. आणि मोठ्या गंजात भाजी, एवढ्या मोठ्या अंधेरा पोळली भाजी, सगळेच मिरचे, सगळेच मीठ, सगळेच ते वांगे, कोणी अर्धे, कोणी सगळे, पालकाची भाजी, मेथीची भाजी, असं करून ते एवढं मोठ्या 2 गंजात भाज्या आणि 20 कुळाच्या भाकरी. अशी लयन लागली त्या भाकरीची अशी थप्पी. आणि बस 6 वाजता आले गाडगे महाराज. म्हणत चला पंगत बसवा लागते आता. एकदम दोरी बांधत इकून तिकून खंबे आले आणि मधात चुन्याची रेस फाडत, आणि त्याच्यावर बसत ते लोक बसत. आणि त्याच्यात मग ते त्याची दिवस निघाल्या 6 वाजता त्याची पंगत. मग त्याने ते एक चमचाभर भाजी आणि एक भाकर ते आपले घेऊन जात. म्हणजे चंद्रभागर जेव्हा आले, कुठून पाणी आणते ते, असं करून सने त्यानं कार्यक्रम केला. मग तो कार्यक्रम पहिल्या दिवसचा झाला. माझ्या लक्षात होतो की अरे बापरे, महाराज तर चांगल्यातून महाराज कमडीवरून मारतात, घेऊ लागत होता मला. पण मला माहित होतं की महाराजाचं जर दर्शन घेतलं तर आपलं काहीतरी भाग्य आहे बा. म्हणून दुरून त्याच्या मी कपड्याला हात लाव, त्याच्या अंगाला फडक्याले, आणि मग अधिक मारतीन काय म्हणून मागा लोक. असं करता करता एका पुरीला भाकर दिली. पहिल्या दिवशी मला लक्षात होतो. दुसऱ्या दिवशी मी काय केलं, मी त्याच्या मागं राहिली की आता हे भाकर कोणाला देतात, मला देतात, कोणाला देतात बा. पण मी जपून राहिली. ती भाकर मला त्यानं घे म्हटलं, मी घेतली. जशी लोकांची झुंबड पडली की मला 2 घास जबरदस्तीनं खाल्ले मी, तरी मग हाची हिसकून घेतली लोकांनी. म्हणून मग गाडगे महाराज कसे होते, रंजले गांजले ते म्हणावे आपुले, तो साधं ओळखावं देवते तिथे जाणावं. काय होतं म्हणजे कपडे नव्या जरीचे आंधळ्याला असं देई, आपण असं चिंधी नाही, हे डेगुजी राजमाशी. म्हणून त्या महाराजाचं काय होतं की ज्या बाबती मंजुळा मातेने विचारलं, हो काशी नावाची पोरगी होती त्यांची, त्याच्यासारखी, आणि गोविंदा नावाचा पोरगा होता. मग ते त्यानं साक्षात्कार झाल्यावर मग ते घरी आले. घरी येऊन मायला सांगितलं का माय मी आता परत येणार नाही. अरे नाही रे, अरे तू काय करत रे देबू, अरे तुला तर कवडीची अक्कल नाही, कारण ती कवडी बांधली. पण नाही माय तू मला काहीच विचारू नको. म्हणून मग गोविंदा मेला कुठंतरी, कोण्या नागपुरात का कुठंतरी कीर्तन होतं त्याचं, आणि इकडून गेला शेणगावातून माणूस लढत पळत. महाराज गोविंदा गेला. मग काय म्हणत का महाराज, अरे ऐसे मेले कोटान कोटी, कुठं लढू एकासाठी, कुठं लढू एकासाठी. म्हणा गोपाला गोपाला, धन्य त्याचं ते हृदय कसं होतं. म्हणून आम्ही एक मडकं सापडलं, त्याचं मडक्याचं ते कापून टाकलं, ते कठोर डोक्यात घेतली,
आणि डेबूचं नाव बंद केलं, गाडगं सापडलं याच्यावर खतावर, ते गाडग्याचं पाणी पिणं, ते कटोऱ्यात भाकर मागणं. पण महाराजाचं काय होतं, लिहिणं नव्हतं, कीर्तन होतं. मग त्या दिवशी मग ते कीर्तन ऐकलं, पाया लागू देत नव्हते, दुरून बोला म्हणत होते, कधी पाया लागू दिलं नाही. म्हणजे पाया लागू देणं म्हणजेच त्याचा एक प्रतीक होतं त्याचं, की कोणाचे दुर्गुण आपण घ्यायचे नाही आणि आपले सद्गुण द्यायचे नाही. आणि कोणाला पाया लागू देऊ नये हे 100% खरं आहे. म्हणून आपण कोणाच्या पाया लागून म्हणून आपण कोणाचे पाया लागून कोणा आपला बरोबर आहे दृष्टीचा नमस्कार. मग त्यानं काय केलं की त्या महाराजानं हे सांगितलं की का रे तुम्ही शाळा शिकवली तुमच्या पोराले नाही. अरे तुमची बायकोचं लुगडं का तुम्ही घेतलं असेल महागीचं तर, अरे जेव्हाचं ताडी का तरी तुम्ही पोराले शिक्षण शिकवा. आणि मला शिक्षण नाही, मला घरून पत्र आलं, पण एका बाईच्या घरी गेलो, वाचून दाखवलं नाही तिनं, मला खोळं पडून घेतले माहातून, भाकरले गेले, मी चालला गेलो. म्हणून मग आंधळ्या लोल्याचं दैन आपणाचं चिंधी नाही, एवढा तुकडे घेतले हो, आणि त्याचं कुर्तं शिवलं, एक लुंगीसारखं फडकच खतार सापडलं, ते नेसले. म्हणून म्हणून त्यानं काय पाहिलं, माणसात देव पाहिला. का रे तुम्हाला अक्कल आहे रे जराशी? हा, तुम्हाला का अक्कल नाही रे? अरे तुमच्या देवाला अक्कल नाही. तुमचे देव मुके आहेत, मुके. कुठे अरे? अरे देव नाही रे देवळात, अरे गोट्याचा देव, त्याला चोराचा भेव असं सांगितलं. अरे गोट्याचा देव आहे, आणि जाय रे देवळात भक्त आले दर्शन दे. अरे त्या देवाले स्वतःची अक्कल नाही का? दिवा दाखवत नाही एवढा वाटत, हे नाही दाखवत, त्या उजीर दाखवते. तुमच्या देवाला अक्कल नाही, त्या याच्या कोण्या गोठ्याच्या देवाले का? कुत्र्याने निवडण्याला हेतू हाणता नाही, कुत्र त्याच्या अंगावर मुतते तर त्याला समजत नाही. एवढं साधं कीर्तन होतं हो, एवढं साधं कीर्तन होतं. आणि बायाले म्हण, का हो बाई तू खरंच मटण खात असतं काय? हो महाराज. मग तू मसाले वाटतं की नाही? हो. मग मग तू काय केलं? मग का हो बाई तू बकरी बांधून ठेवतो, तिचा बोकड्या कापतं, तू पोरगं कापलं काय कोण्या दिवशी? त्या नाही महाराज. मग अरे ऐसा कैसा तुमचा देव, घेते बोकोड्याचा जीव, घेते बोकोड्याचा जीव. असा कसा तुमचा देवन घेते बोकड्याचा जीव? अरे मला पोरगं नाही, मग मी नवस केला कायचा की 2 पायाचं दे मले, आणि 4 पायाचं तुले वहील, 4 पायाचं तुले वहील. आणि मग तुम्हाला जर असा नवसानं पोरं होत होते, नवसाने कन्या पुत्र होती, मग कैसा करणे लागे पती. हा, कायले पती करायला लागते हो? नवसानं नवस केला का पोरग? नवस केला का पोरग? हे काय होय? हे असे महाराज सांगत होते. त्याने कुठं पाहिला देव? देव नाही रे देवळात, देव नाही रे मूर्तीत शोधून पाय तिला होतो मंदिरात. म्हणून त्याने हे पाहिला, माणसात देव पाहिला. अहो सांगा, मूर्ती कोण केली? माणसानं. देऊळ कोण बांधलं? माणसानं. हा, आणि माणसानं काय नाही केलं? माणसानं भक्ताले माणसानं तारलं की नाही? माणूस जीव घालते की नाही? माणूस उपाशी होते काय? माणूस काय करत नाही. म्हणून माणसात आहे. रंजले गांजले ते म्हणावे आपुले, तो जसा देऊळ खाऊन देवते तिचे जाणावा. खरंच म्हणून संत त्याचा अंत नाही. म्हणून असं करून असे त्याचे कीर्तन केलं. असे त्या गाडगे महाराजची उपाय होता. गाडगे महाराज काय खरंच गाडगे महाराजाची त्याची कर्तव्य असे होते. पण त्यानं सर्व असं साधं शिकवलं की शेवटी एका गोष्ट सांगतात लोक की काय केलं त्यानं बैरमले गेले, बैरमले, आणि तिथं रक्ताचा पूर्व आहे म्हणजे टोंगे इथला ते बोकडे कापत, जुन्या काळातली गोष्ट. त्यानं ते सुरी घेतली त्याच्या हातची, आपल्या मानेवर ठेवली, मले कापून टाका म्हणे, पण बोकडे कापू नका म्हणून असं म्हटलं. पण कसे कापतील ते लोक? काही दिवस बंद केले, पुन्हा सुरू केलं. किती बोकडे मरतात हो, किती बोकडे मरतात. म्हणून आपण काय लोक आहो, आपण फक्त काम क्रोध थडिया थोर, अहंकार डोंगर, वासनेचा सर्पगड घडी धावतोची वाया. आता कशी मी भवन गिळतो, सांगा गुरु राया.
काम आणि क्रोध हे माणसाचा शत्रू आहे. काम क्रोध काम क्रोध थडिया थोर. थडिया थोर म्हणजे थडीच लागत नाही त्या काम क्रोधावाले. काम क्रोध थडिया थोर अहंकार डोंगर वासनेचा सर्प. वासना ओढा गाय जे खाऊन जे कान भरत्या मागत जाय. वासनेचा सर्प गडोगडी धावतो चिवाया. आता कशी पवनात उतरू सांगा उरुळाले म्हणते. पण पंचे फळ्याची नागिन दवशे करते रात्रंदीन. दवशे करते रात्रंदीन. पंचफळाची नागिन आहे हो. रात्रंदिवस दवशे करते. मग काही महामुली समजता काय तुम्ही? अहो म्हणा मन कसं आहे, मन हवेच्या पुढे जाते. मन आताच थांबते इथं आणि मन जाते डोंगरात. मग बहिणा म्हटलं मन पाखरू मन भात मावेना. मन मोकाट किती हाकला तरी जाते पिकावर. मन हे हवेच्या पुढे पहिला आहे. मन दिसत नाही पण ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मनाजी पाटील देहेगावचा विश्वास नका धरू त्याचा. घात करीन फाशी पाडील कोणती. मन हे असं आहे. म्हणून मनचंद्रबोधात गोष्ट ऐकली हो. काय सांगितलं की मन कसं आहे. म्हणून मनाले लगावच नाही. म्हणून मन हा देहाचा रजतमसत्वाची केली घोडी. देहाचा केला रथ त्याच्यात मन बसलं स्वार्थी. रजतमसत्वाची केली घोडी देहाचा केला रथ मन बसलं स्वार्थी. त्याला दोन पाय काय? त्याला दोन पाय का कसे आहेत? एक प्रकृती आणि एक निवृत्ती. मग आपण साधच म्हणू ना हो एक बुद्धी आणि सुबुद्धी. मग सुबुद्धी आहे तिले 6 लेकरं आहेत हो. काही लय मोठे नाहीत. आणि इले 12 लेकरं आहेत. बापा काय हो. कुंतीले 5च पंड होते पण गांधारीले 100 होते. कारण पण एकही कामाचं नव्हतं. मग शेवटी मग हे 5 इले त्याच्यात मग तिनं काय केलं. हे कुबुद्धीचा संग धरला त्यानं की नाही मला लाईनीच बायको म्हणजे माझ्या आवडीची आहे, मस्त आहे, हे करते, मला जेवायला नेते हॉटेलात, मला 12 टिपणा आहेत तर 2च टिपणा ठेवल्या, 2 टिपणा शिल्लक राहून नाही दिल्या. असं करून कुबुद्धीनं त्याला हाणून सोडलं. मग ते म्हणते तुम्ही काय म्हणता? मी बांधतो माय पोरं पाहिजे. मग म्हणते मी काय माझे पाशी काम क्रोध मद मशन दंभ अहंकार हे 12 शत्रू आहेत. अशा मनुष्यात तृष्णा कल्पना वासना इच्छा भुली. ह्या भुली पडली मला आता या वयाच्या मानानं. म्हणून कुठं मी अटकतो. आणि आता त्यात गुरुची कृपा आहे. म्हणून मग का हे हिच्यापाशी काय आहे दया क्षमा शांती. म्हणून असं काही दिवस लोटले. मग येणं सर्व या 12 जणांना शत्रू आहे. मग या 12 जणांना सत्यानाश खाना खराब केला त्याच्या जीवनाचा. म्हणून एक दिवस एक कीर्तन केलं. आपल्या नामातलं कीर्तन होतं आणि त्या कीर्तनात गेला एक दिवस. अरे मी किती भुललो. या हिच्या मागा लागलो कुबुद्धीच्या. हिनं आपला सत्यानाश केला. हिनं आपला काय केलं. हिनं काहीच ठेवलं नाही आपल्यापाशी. झाडाले पान राहते नाही. काही दारूच्या झाडाले मोहाच्या झाडाले पान राहत नाही हो. पेनाराले राहीन काय? पेनाराला काही शिल्लक राहीन का त्याचं? मग अशा करून सण्या. म्हणून मग त्याने हे म्हटलं हाट बुद्धीले घराच्या घर काढून टाकायचं. यावर ठेवायचंच नाही. सुबुद्धीचा संग करायचा. कारण तिथं काय सांगितलं होतं दया क्षमा शांती ज्ञान भक्ती वैराग्य हे कसं वागवा लागते हे सगळे बुद्धीचे गुण आपल्या अंगातले काढायला लागतं. म्हणून मग त्यानं ते कुबुद्धीले काढून टाकलं. कुबुद्धी ठेवलीच नाही जवळ, फेकून दिलं सालीले. म्हणून ते फेकून दिल्यानंतर काय केलं मग सुबुद्धी ठेवली. मग सुबुद्धी म्हणे का तुम्ही आता मला जर बोलावलं तर मग माझ्या लेकरं म्हणे हो म्हणे. मग तुझे लेकरं कोणचे? मग तिने त्याने सांगितलं ज्ञान भक्ती आणि वैराग्य. ज्ञान भक्ती वैराग्य दया क्षमा शांती हे 6 जण. मग तिचं दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, तिथं देवाचं नाव आहे. म्हणून ते दया क्षमा शांती त्यानं अंगीकार केला. त्या दया क्षमा शांतीले जवळ केलं आणि खरोखरच कुबुद्धीनं हा सत्यानाश केला. म्हणून कुबुद्धी ही माणसाची शत्रू आहे. म्हणून मग रजतमसत्वाची केली घोडी मध्ये हात केला रथ मन बसवलं स्वार्थी. मग जिकडे हाणला तिकडे जाते. पण ते सुबुद्धीले जर जवळ केलं तर खरोखरच त्याचं कल्याण होते. कुबुद्धी ही माणसाची शत्रू आहे.
म्हणून मनाजी पाटील आहे तर हे मन दिसत नाही हो, पण याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. का करत नाही? कारण त्याच्यापाशी ज्ञानच नसते. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य हे कोणापाशी? संतापाशी आहे. पण संत त्याचा अंत नाही. म्हणून त्या दत्तप्रभूने हे सांगायचं आहे का द म्हणजे दया करणारा, त म्हणजे तारणारा. काय दत्तप्रभूची कृपा अशी हो. सर्व आपण तर खरोखरच काय खरोखरच आमचे मामा आहेत. आमच्या मामानं काय केलं की 5 वर्षापासून 5.5 वर्षापासून एक अडाणी बाई आहो मी, लिहिणं नाही पत्त्या नाही, स्कॉर्स त्याला मला घेतलं. एक दिवस त्या सुनंदाला पहिल्या दिवशी घेतलं, दुसऱ्या दिवशी मामा मला लिहिणं नाही म्हणून घेत नाही काय, मामानं घेतलं. पण कोण्या दिवशी एक सत्संग पडला नाही. त्या दत्तप्रभूची कृपा आहे. सुसंगत सदा घडो सुजना वाक्य कानी पडो. सुसंगतीनं होईन तर कुसंगतीनं घात नाही कळाली पारख, मग काय जाणार किंमत. म्हणून म्हणून खरोखरच आपण मनुष्य ज्या झालो का लक्ष चौऱ्याशीच्या पाठीवर दिलं शेवटी. कुटुंबापासून काय हित केलं सांगा बापा, कुटुंबापासून काय हित केलं सांगा बापा. अरे तुला किती जरी कुटुंब केलं असेल तरी तुला काही भर नाही रे. म्हणून म्हणून आता तू मनुष्य झाल्यानंतर काहीतरी कर, काहीतरी. संत कसे निघून गेले हो? कारण त्याचा अंतच नव्हता. ते मोक्षाला का गेले की त्याचं कर्म तसं होतं. निष्ठा होती, श्रद्धा होती, विश्वास होता, भाव होता, भक्ती होती, सगळं त्याच्यापाशी होतं. बाहेरला काहीच नव्हतं, अंदरलंच होतं. म्हणून धन्य ते संत, त्याचा अंत नाही. त्या दत्तप्रभूची कृपा सर्व जीवावर असो, सगळ्या जीवाला दत्तप्रभूची कृपा असो. आणि दत्तप्रभूनं सगळंच काही केलं पाहिजे. म्हणून द म्हणजे दया करणारा, त म्हणजे तारणारा. म्हणून दत्तप्रभूनं खरोखरच दत्तप्रभू हे जीवाचा ताग आहे. जर भक्ती ज्ञान ज्ञान ऐकणं, ज्ञान सांगणं हे माझ्यासारख्याचं तर काही काम नाही म्हणा. म्हणून मज पामाराशी काय मोठेपणा पाहायची वाय न पाहे बरी, मी कामर आहो. पण मोठेपणासाठी म्हणून मी मज पामाराशी काय मोठेपणा पाहिजे वाय न पाहि राहू. बरोबर आहे. पण त्या दत्तप्रभूनं काय त्याची कृपा अशी शेवटून खरोखरच आपण आलो कशासाठी, काय केलं पाहिजे, काय करून गेलं पाहिजे. का किलोभर आणून किलोभर खाल्लं त्याच्यातच मेला, व्यसनाच्या अधीन राहिला. म्हणून आता एकच शिल्लक राहिला, आता काहीच शिल्लक राहिलं नाही. आता देव साजरे विचारतात तू बादशाचे बेटे का देव दाखव बरं आम्हाला. अरे मला दिसला नाही तर तुम्हाला कुठून दाखवू? मला दिसला नाही माय बाप हो, तर मी तुम्हाला कुठून दाखवू? पुढचा दाखवू? हा देव पाहण्यासाठी ज्ञानदृष्टीची गरज. 4 दृष्टी आहेत. जन्मदृष्टी, ज्ञानदृष्टी, दिव्यदृष्टी, आत्मदृष्टी. त्या दृष्टीनं संतांना पाहिला देव, म्हणून त्याला दिसला. देव पाहायची बोलून माझा मीच देव झालो. काय म्हटलं तुकाराम म्हटलं, गाडगे महाराजनं म्हटलं, तर देव पाहायची करून माझा मीच देव झालो. का झालं की त्याच्या कर्मानं. म्हणून जन्मापासून मरणापर्यंत जर लहानपणी आपण देवाचं नाव घेतलं तर तरुणपणी काम पडते, तरुणपणी काम केलं तर म्हातारपणी काम पडते. नाही तर मग काय, एक ब्राह्मण होता, मारवाडी होता आणि त्या तो पोरगा म्हणे भाईजी नाम राम का नाम लो, भाईजी नाम का राम लो. अरे तो म्हणे भान होता ना सारा म्हणे राम, माय 200 रुपये डुबवले म्हणे त्यानं राम नावाच्या माणसाने म्हणे. कारण त्याला रामाची ओळखच नव्हती ना. आखरी मेला तो शिव्या देता. बरोबर आहे. कारण त्याची हेच नव्हती ना, माहितीच नव्हती तर कसं होईल. म्हणून त्या दत्तप्रभूची कृपा आहे आपल्या सगळ्यावर. मामा काय झाले शी बाबा, किती वेळ झाला माझ्याकडे 2 एका घंट्यापासून लाईन नाही, मी दारात आहो. आणि काय मला काही घड्याळ दिसला नाही, आणि काय एवढं वाकडं असेल तर त्या देवारे माहिती. आनंद मामा. आनंद देव दत्त. आणि आता किती वाजले तर मला माहित नाही बाबा. काय तुमची कृपा असो सर्व. आटपतं घ्या. हो वेळ झाला आता. संपला. हा बरोबर बरोबर. बरोबर मामा आहे पा. त्या दत्तप्रभूची कृपा आहे. आणि एवढं वाकडं झालं असेल ते तुम्ही सगळे असं मायबापा माझे महिने लेकरं 2 वर्षाची 3 वर्षाची पोरगी. आणि जो मी 3 वर्ष शिल्लकचे सांगितले, मी काय 12 महिन्यांवर तर 2 वर्षांवर त्याचा भरोसा नाही. पण मी तुमचं लेकरू एवढं वाकडं पोरगी बोलते तर बापाला किती हसा येते. मग आता लहान लेकरू मी काही माहीत चुकलं असेल तर मला माफ करा. याच्यापेक्षा मी काही सांगू शकत नाही. त्या दत्तप्रभूची कृपा
सर्वावर असो, अखंड सर्व नामस्मरण अखंड घडो, सगळं या मोक्षपदाला नाही जातील तर पुढचा जन्म तरी चांगला भेटो, मनुष्याचा भेटो, तो आनंद मार्गाचा भेटो, नामस्मरण घडो. हे जे देतो देवान तो विसरण न व्हावा. आनंद देवदत्त मामा, आनंद देवदत्त मामा, आनंद देवदत्त मामा. सर्व माय बापाला आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. आजच्या सत्संगामध्ये आपल्या ज्येष्ठ गुरु भगिनी दत्त भक्तपरायण असलेली सर्वांगाने सर्वतोपरी ओतप्रोत ज्ञानाने भरलेला सत्संग आज सादर केला. खरोखरच भागीरता मायला सर्व गुरुबंधू आणि भगिनींच्या वतीने अंतःकरणापासून मनोभावे नमस्कार करतो, धन्यवाद देतो, आभारी आहो. आणि सर्व गुरुबंधू आणि भगिनीच्या वतीने आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद दत्त या विषयाला पूर्णत्व देण्यासाठी देशमुख सर आहेत का? सर्वप्रथम देशमुख सर बोलतील, नंतर ताराचंद महाराज. हा, नंतर ताराचंद महाराज कार्यक्रमाची पूर्तता करतील. आनंद देवदत्त, आनंद देव. बोला सर. आज भागीरथी मायनं